ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते. त्या ब्रह्मचैतन्य दयानिधीते, साष्टांगमी वंदे एकाग्रचित्ते. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय रघुवीर समर्थ. श्री रामस्वरूप, श्री महाराज स्वरूप आणि सकल संत स्वरूप अशा आपणा सर्व श्रोत्यांना, या संवादात भाग घेणाऱ्या सर्वांना मनःपूर्वक अभिवादन करून मी आजच्या उपासनेच्या आपल्या चालू असलेल्या विषयाकडे वळतो. तसा हा 8वा नामदिवस आहे. 2 प्रश्नोत्तरांचे गेले, 5 निरूपणाचे गेले. पहिल्यामध्ये सद्गुरूंच्या सर्वोदय जीवनाची, आचरणाची कल्पना आपण घेतली. दुसऱ्यामध्ये आपली 29 दिवसाची जबाबदारी काय इथून गेल्यानंतरची, त्याचा उलगडा करायचा प्रयत्न केला. तिसऱ्यामध्ये उपासनेची प्राथमिक गरज काय हे समर्थांच्या आधाराने, समर्थांच्या म्हणण्याच्या आधाराने आणि आपल्यासारख्या कर्ममार्गी प्रापंचिक लोकांना कसं आवश्यक आहे हे स्फुट प्रकरणाच्या काही आधाराने पाहिलं. 4थ्या निरूपणामध्ये उपासनेच्या विषयावर वेगवेगळ्या मार्गाने प्रकाश कसा पडेल यासाठी काही व्याख्या पाहिल्या, ज्यामधली कृपेची परतफेड आपण ही करतो आहोत, जी आपल्यावर आधीचीच झालेली आहे. दुसरी गोष्ट आपण ही पाहिली की आपल्या जीवनातला सर्वांच्या देव सदैव जिवंत राहणं ही उपासना आहे. कारण देव मंदावतो फार चटकन. आपल्याला कल्पना असेल, जीवनातला देव मंदावतो म्हणजेच दानवांचा जोर सुरू होतो. आपण आत बाहेर पाहतो ते चित्र काय आहे? दानवांचा जोर वाढल्याचं लक्षण म्हणजे देव मंदावल्याचं लक्षण. म्हणून आपण आपल्या जीवनातला देव जिवंत ठेवणं, जास्तीत जास्त प्रखरपणे जिवंत ठेवणं म्हणजे उपासना आहे, असं आपण सारांशाने एक महत्त्वाची व्याख्या पाहिली होती, म्हणून तिचा उल्लेख केला. गेल्या 5व्या निरूपणामध्ये आपण उपासनेचाच विषय जो पुढे चालू आहे आणि पुढेच चालू राहील असं वाटतं, त्यामध्ये कोणत्या निकषाचा धरून उपासना करावी याविषयी 9 उपासनेचे निकष आपण पाहिले. 9 निकष उपासनेचे पाहिले, ज्यामध्ये थोडी असावी पण रोजची असावी, ठेवणीनुसार असावी. प्रपंचाची आपली आपली ठेवण पाहिली पाहिजे. सगळी माणसं त्यावेळची यावेळी नाहीत, बदललेली आहेत, म्हणून मी केवळ उल्लेख करतो पहिली 5 मिनिटं. तर प्रपंचाची ठेवण पाहून उपासना ठरवावी, आपली कुवत पाहून ठरवावी. अतिपणा त्यातला टाळावा, जास्त आणि कमी दोन्ही बाजूला. त्याला सत्संगाची जोड असावी, त्याच्याशिवाय साधन करणं आपल्यासारख्याला अवघड आहे. त्याला नैमित्तिक उपासनेची पण जोड असावी. 6वं पाहिलं होतं की वृत्तीप्रधान असावी, त्याच्यामध्ये वृत्तीशी आपल्या काहीतरी संबंध आहे उपासनेचा, याचं भान ठेवून आपण उपासना करीत असावं. उपासनेमध्ये स्वतःला झीज लागावी, हा 7वा निकष आपण पाहिला होता. कुठेतरी स्वतःला झीज लागल्याशिवाय उपासनेचं फळ उगवत नाही किंवा रोप लागत नाही, असं लक्षात ठेवायला हरकत नाही. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा होता की कौशल्याची उपासना असावी. कौशल्यपूर्ण उपासना हा उपासकांचा गाभा आहे. उपासनेमध्ये जर काही निकष असतील तर त्याच्यामध्ये कौशल्याने ज्याला उपासना करता आली त्याला कोणत्याही परिस्थितीत कुठेही उपासना करता येईल. कोणत्याही परिस्थितीत कुठेही त्यांनी सांगावी अशी परिस्थिती दाखवावी ज्यात उपासना शक्य नाही, असं अवश्य कुणी दाखवावं. मला अजून आढळले नाही,
महाराजांनी तेव्हाच आढळली नाही म्हणून सांगितलेलं आहे. अशी प्रपंच आणि परिस्थितीची ठेवण दाखवा ज्यात उपासना शक्य नाही असं म्हणले, त्याच्या आधाराने म्हणतो मला तर काही आढळलं नाही, अगदी नम्रपणे सांगतो. त्यातून आपल्याला कुठं आढळलं असेल आणि आपली परिस्थिती असेल तर सांगा, कारण स्मरणातच सगळी उपासना आहे आणि स्मरणावर सगळे व्यवहार चालू आहेत. अडचण व्यवहाराचीच असेल तर स्मरणाची अडचण नाहीच आहे, हे त्याचं उत्तर सर्वसामान्य उत्तर आहे. त्यातून आपली परिस्थिती काही वेगळी असली तर सांगा. मग अशी परिस्थिती आजपर्यंत कुठं आढळली नाही की ज्याच्यामध्ये उपासना करता येत नाही. तेव्हा हे आपण महत्त्वाचा निकष एक पाहिला आणि सावधानता हा उपासनेतला सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा 9वा निकष आपण पाहिला. एवढ्या निकषावर आपली उपासना आपण पाहावी आणि त्यानुसार करावी. ती करून आपण इथे पुन्हा या नामदिवसाला हजर झालात. आणि 1-2 आठवड्यापूर्वीच मला हृदयविकाराचा एक पुन्हा छोटासा झटका येऊन गेला. उच्च रक्तदाबाचा त्रास झाला, तरी महाराजांनी आपली इथं सर्वांच्या ह्या सत्संगामध्ये मला आणून बसवलं. हे त्यांच्या कृपेचं मी स्मरण करतो. थोडा दम लागला तर आपण समजून घ्या अशी प्रार्थना करतो. नाहीतर आपल्याबरोबर 10ला जपाला बसण्याव्यतिरिक्त मला सर्वात कशातही आनंद नसतो आणि तो घ्यायला मी सकाळी बरोबर 10ला आपल्याबरोबर येत असतो. पण मला 2 तास उशिरा यावं लागलं, ते केवळ प्रकृतीमुळे यावं लागलं. आणि तरीही आपल्याबरोबर आत्ता असण्याचा जो आनंद आहे संवादाचा, तो त्यांनी अखंड ठेवला आणि उरलेले 3 तास मला का होईना खोलीत जपाला संधी दिली. तर हीच त्यांची कृपा मी स्मरण करतो आणि आजच्या विषयाची सुरुवात करतो. काय आहे, डूज अँड डोंट्स असतात प्रत्येक गोष्टीचे. काही गोष्टी कराव्या म्हणून सांगितलेलं असतं, काही गोष्टी करू नये म्हणून सांगितलेलं असतं. उपासनेचे काही डूज डोंट्स आहेत का? आहेत. डोंट्स काय आहेत ते गेल्या वेळेला म्हटलं होतं आपल्याला. पुढच्या वेळेला आपण उपासनेच्या बाबतीत कोणते दोष, अपराध, उणिवा असतात की ज्याच्यामुळे उपासना तडीला जात नाही, उपासनेची फळं येत नाहीत, ती लवकर येत नाहीत, गुरूंना आपण आवडते होत नाही. ह्या सगळ्याची कारणं काय असतील किंवा प्रगती कशामुळे थांबत असेल याचा जर आपल्याला उलगडा करून घ्यायचा असेल तर सुरुवातीला हे डोंट्स पाहिलेले बरे. आपण बाजारातून औषध आणलं की वर लिहिलेलं असतं कीप इन ए कूल ड्राय प्लेस, अमकं तमकं काय 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 परत लिहिलेलं असतं की ते प्रोटेक्टेड फ्रॉम सनलाईट, ते त्या सूर्यप्रकाशात ठेवू नका, ते अमकं करू नका, तमकं करू नका. ते सगळं काय करू नका ते लिहिलं, त्याप्रमाणे ते व्यवस्थित ठेवलं तर ते टिकतं. त्यात जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे टिकतं आणि त्याप्रमाणे ते गुणही देतं. ते जर तसं नाही पाळलं तर ते तसा गुण देत नाही. मग आपल्याला वाटतं औषधात गुण नाही, तर उपासनेत गुण नाही असं होत नाही. उपासनेत जे करू नका म्हणून सांगितलेलं ते आपण करतो म्हणून गुण नाही, असं त्याचं डोंट्सचं उत्तर आहे. की हे काय करू नका हे उपासनेत सांगितलेलं आहे, तर ते आपल्यासमोर मी यादी ठेवतो. खूप मोठी यादी आहे, आपल्याला जेवढी आपल्या वेळेत बघता येईल तेवढी आपण आज बघूया. तर अशा तऱ्हेची 20 प्रकारच्या गोष्टी आहेत. हे आपल्याला आश्चर्य वाटेल की उपासनेमध्ये काय करू नका असं सांगितलेलं आहे. तर ह्याची मी आपल्यासमोर हे ग्रंथ काय आहे, ग्रंथाचे आधार असतातच, त्याचा प्रश्नच नाही. आपल्याकडे ब्रह्मपुराणामध्ये गेल्या वेळेला अगदी शेवटी उल्लेख केला होता की ब्रह्मपुराणामध्ये नामासंबंधी, नामजपासंबंधी 10 अपराध सांगितले, आपल्याला माहिती असते. तर ते काय तो काय माझा विषय नाही याचा. पण जपासंबंधी 10 अपराध सांगितलेत. म्हणजे कसं असतं की अनेक गोष्टी असतात, अपराधच असं त्याला का म्हणायचं, तर ते आपल्याला अडवतात. अपराध नेहमी माणसाला मागे खेचतो, त्याला अपराध म्हणायचं. पुढे नेतो तो काही अपराध नाही, ती त्याची प्रगती आहे. तर त्या दृष्टीनं हे अपराध असतात. तसे ते नामापराध आहेत काही. तर नामापराधामध्ये आपली द्वैतबुद्धी, उदाहरणार्थ हे दैवत लहान ते मोठं अमकं वाटणं, शास्त्र किंवा वेद किंवा गुरुआज्ञा किंवा गुरुवचन याच्याविषयी अश्रद्धा असणं, अशा तऱ्हेचे नामापराध सांगितलेले आहेत. तर त्याला 10 प्रकारचे अपराध म्हणतात. तर तसं आज आपण जे पाहतो आहोत हे उपासनेच्या विषयीच्या 10-20 त्रुटी, उणिवा, काय त्याला आपल्याला नाव द्यायचं ते द्या, अपराध, दोष, त्यांचा आपण विचार करतो आहोत. तो आधीच का करतो आहोत, मुळातच हे सगळं का करतो आहोत ते एकदा बघूया आणि मग पुढे जाऊ वाटलं तर. गेल्या वेळेला आपण एका महत्त्वाच्या समर्थांच्या वाक्याचा उल्लेख केला होता की शिष्यास न लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन. त्यामध्ये डूज डोंट्स आहेत. ते सांगितलं होते, फक्त वाक्यच सांगितलं होतं, आपलं समर्थांचं वचनच सांगितलं होतं. शिष्यास न लाविती साधन, शिष्याला साधन लावणं आवश्यक आहे म्हणजे डूज झाला. आणि न कराविती इंद्रिय दमन म्हणजे डोंट झालं त्यातलं. तर ते जे लावित नाहीत ऐसे गुरु अडक्या सत्तीने मिळाले तरी त्याजावे
असं समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे. 5व्या दशकामध्ये आपल्याला आठवत असेल तर हे सांगितलेलंच आहे. तर आपण तिकडे लक्ष ठेवलं, ते महाराजांनी पण केलेलं आहे. त्यामुळे उपासना ही कधी सक्ती वाटू नये. उपासना हे आपल्यावरचे उपकार आहेत. उपासनेच्या संदर्भातली सक्ती, उपासनेच्या संदर्भातलं त्यांचं सांगणं किंवा करण्याचा आग्रह म्हणजे आपल्यावर उद्धारासाठी केलेले उपकार आहेत, हे आपण विसरू नये कधी पण उपासनेच्या बाबतीत. कारण शिष्यास न लावी ती साधनं, त्यांना त्याजावं म्हणून सांगितलं, त्याच्यापेक्षा काय सांगणार. मग असं जो गुरुच त्याजावं म्हटलं तर गुरु कशाला स्वतःला तेजून घेईल. तो आधी साधन लावील, तुम्ही करा नाही तर नाही करा. तो म्हणेल मी समर्थांच्या परीक्षेत पास झालो, बाकी मला माहीत नाही, मी तुम्हाला साधन दिलेलं आहे, आता ते साधन करणं माझं काम आहे आणि ते माझ्या मागं लावणं हे त्यांचं काम आहे. ते महाराजांनी करून ठेवलेलं आहे. म्हणून महाराजांनी अनेक प्रकारची साधनं सांगितलेली आहेत. म्हणून आपण ही साधनांचा विषय किंवा उपासनेचा विषय पाहतो आहोत आणि त्याच्यात सुद्धा 2 प्रकाराने 3 प्रकारांनी पाहतो. त्यातले हे डोंट्स आपण पाहिले. ते आपण हे आता जे काय करू नये किंवा कोणत्या त्रुटी कोणत्या उणीवा राहतात हे आपण आज का पाहतो आहोत. हे कदाचित आपला आज नाही संपणार, पुढच्या वेळेला संपेल जर त्यांची कृपा असेल तर ते तसं का पाहतो आहोत. तर केव्हाही असं असतं की म्हणजे कसं आहे ते आपल्याला जो मार्ग आक्रमायचा आहे, साधनेचा उपासनेचा मार्ग आपल्याला चालायचा आहे, तो परमेश्वराकडे नेतो, आनंदाकडे नेतो, महाराजांकडे नेतो, समाधानाकडे नेतो. तो मार्ग आपल्याला चालायचा आहे. तो निघण्यापूर्वी जर आपल्याला त्यातल्या वाटा वळणं, धोके, खाचखळगे सगळं जर कळलेलं असेल तर मनुष्य लवकर आणि अचूक पोचेल की नाही, त्याच्यासाठी दोष पाहणं. मार्ग समजून घेणं म्हणजे डूज आहेत, काय करावं ते आहे. पण डोंट्स म्हणजे काय करू नये ते पण आहे. तर ते काय करू नये ते ह्याच्यासाठी आहे की कुठे खड्डा आहे, कुठे वळण आहे. आपण साधं रस्त्याने चाललो तरी सुद्धा तिथे एक बाण लावलेला असतो, पुढे वळण आहे. म्हणजे हा जर वेगात गेला आणि ते वळण याचं भान नसलं तर तिथं कमी करायचं आहे वेग, ह्याचं भान राहत नाही. म्हणून ह्या डोंट्सची गरज लागते. हे एक काम त्याच्यातलं. आणि दुसरं असंही आहे की काही वेळेला हे डोंट्स जे असतात किंवा जे करू नये असं सांगितलेलं असतं ते काही वेळेला दुर्लक्षित होतं. ते दुर्लक्षित झालं तर काय होतं हे सांगत नाही, त्याचे परिणाम सांगितलेच. जे शास्त्रामध्ये, हे मी आता उपासनेच्या भाषेत बोललो, थोडं शास्त्राचं पण आपल्याला सांगतो. शास्त्रामध्ये विधी आणि निषेध असे शब्द वापरले नाहीत का, त्यालाच डोंट्स अँड डूज म्हटलं, बरोबर की नाही. शास्त्रामध्ये विधी सांगितले, काय करायचं ते सांगितलं आणि निषेधही सांगितले. तसं प्रत्येक ठिकाणी आहे. तसं शास्त्रामध्ये जसे विधी आणि निषेध आहेत तसंच हे आहे. तसं हे करावं आणि हे करू नये. ते काय करावं आणि कसं करावं हा आपल्याला पुढच्या टप्प्यातला विषय आहे. आणि उपासनेचे किती प्रकाराने ती करता येईल हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. काय करू नये हे आधीच पाहतो आहोत, म्हणजे निदान धोका तरी टळेल. काय फायदा मिळायचा तो मिळेल, पण निदान नुकसान होणार नाही, आपला त्याच्यामध्ये त्रास होणार नाही, आपली प्रगती रोखणार नाही किंवा अपघात होणार नाही. तर यासाठी हे आपल्याला पाहायचं आहे. तर तसं काय आठवण झाली म्हणून सांगतो आपल्याला. मागे मी एका स्टेशनच्या बाहेर उभा होतो. गर्दीची स्टेशन म्हणजे आपल्याला माहिती, सगळी गर्दीचे व्यवहार असतात, लोकांच्या हातात बॅगा, ते सगळं हे ते जात येत असतात वगैरे सगळं. आणि ती जायची जी जागा आत असते ती तशी लहान असते. तर तिथे एकदम जर लोंढा एखादी गाडी आली तर लोंढा येतो, एकदम लोकांचा एकदम लोंढा बाहेर येतो. मुंबईचं तर बोलूच नका, ते आपल्या डोक्याच्या बाहेर आहे. पण इथे जे काय आहे इतर स्टेशनवरही तसंच असतं. तसंच आपल्या इकडच्या स्टेशनवरची ही गोष्ट आहे. तर त्या स्टेशनच्या बाहेर मी चाललो होतो, त्याच्या पुढच्या मनुष्याच्या हातात बॅगा होत्या 2 आणि तो जल्दीनं निघाला होता. तर जाता त्याच्या बाजूला लावलेल्या सायकलला त्याचा धक्का लागला. घटना फार साधीची आहे. सायकलला धक्का लागल्यावर ती सायकल आडवी झाली. सरळ काय स्टँडवर लावलेली सायकल होती, त्या कडेचे साईड स्टँड होते, ती त्याच्यावर पडली. ती त्याच्या दुसऱ्या सायकलवर पडली, ती त्याच्या तिसऱ्या सायकलवर पडली. 10 सायकली जवळजवळ तिथे उभ्या होत्या, सगळ्या आडव्या झाल्या. आता हा माणूस चांगला असला पाहिजे. मी मागूनच जात होतो, ते समोर पाहिलं मी, तर त्या माणसाने विचाराने त्या अडकल्या एकमेकात. त्यामुळे त्याला ते उभे करून परत आपण ही उभी करून जाऊ, आपल्या हातनं पडली आहे. उपासनेतला माणूस असावा असं वाटतं मला. तर त्यामुळं त्याला असं वाटलं की आपण उभं करावं, म्हणून त्यांनी त्या सायकली उभ्या करायला सुरुवात केली, सगळ्या एक 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 अशी. पण त्या अडकत ते पॅडल वगैरे त्याच्यात अडकतात एकमेकांच्या. इतकं सोपं नसतं. म्हटलं आपणही आपलं काही चांगलं काम करणारा माणूस आहे, आपणही आपलं काम करावं. म्हणून मी ते माझ्या हातातली बॅग ठेवली आणि त्याच्या माझ्याकडे काही इतर सामान्य साहित्य नसल्यामुळे त्याला मदत करायला गेलो. तर ते मदत करता करता ती एक सायकल जरा बाजूला अंतर ठेवून, दुसरी अंतर ठेवून, तिसरी अंतर ठेवून, सर्वात शेवटची जी सायकल होती ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी ती उभी जेव्हा झाली तेव्हा तो म्हणला थँक्यू, मी मला मदत केली. मी म्हटलं काय नाही, हा साधा विषय होता, माझ्याकडे काय नाही, तेवढं शक्य होतं मला, झालं. आणि तुम्ही फार चांगलं काम करत होतात किंवा तुम्ही ते निदान जागच्या जागेवर उभं करायचा प्रयत्न केला. त्यांनी काम चांगलं केलं होतं. शेवटची सायकल ज्या ठिकाणी पडली होती तिथे खाली, त्याच्या खाली आडवी पाटी पडली होती, येथे सायकली लावू नयेत.
ते माझं लक्ष सहज तिथे गेलं की अरे हे असं आहे प्रकरण, म्हणजे हे त्यांनी आधीच ओळखलेलं आहे आणि सांगितलेलं आहे की हा गर्दीचा रहदारीची वाट आहे, इथे माणसांच्या हातात बॅगा, हात गाड्या, किती गोष्टी त्या स्टेशनवर असतात, त्या तिथे जर जाये करतायत तुम्ही सायकली लावू नका हे त्यांनी सांगितलं. त्याच्यावर पहिल्या माणसांनी लावली, त्याच्यावर पुढे दुसऱ्या माणसांनी लावली, ती त्याला टेकून ती पाठी कधी पडल्यास पहिल्या सायकलला पडली ते कळलंच नाही. त्यामुळे एक साधक करीत सुटतो, दुसरा करीत सुटतो, तिसरा करीत सुटतो, असं कळत करत मध्ये आज 100 वर्ष गेली. काय झालं असेल कोणा ठोक. प्रत्येक मार्गामध्ये असं होत असतं, प्रत्येक विषयामध्ये असं होत असतं. तर असं काही झालंय का हे बघणं आपलं काम आहे. म्हणून मागे बघायचं आणि आपण तिथे काही पाट्या लावल्या होत्या का, काही सांगितलं होतं का, तर ते आपल्याला बघणं भाग आहे. आता ह्याच्यातले हे म्हणजे हे का बघतो हे माहीत असलं म्हणजे आपल्याला दुसरं असं आहे, गुरुपौर्णिमेचं पर्व आहे त्याचाही उल्लेख करून जातो की हे का करतो आहोत. दोन्ही बाजूनी, एका बाजूनी काय करू नये ते पाहतो आहोत, एका बाजूनी काय करतो आहोत ते करायचं आहे ते पाहणार आहोत. तर काय करू नये किंवा काय करावं हे का पाहावं. महाराजांनी जे म्हणले ते फार मार्मिक आहे. आपल्या दृष्टीनं ते येऊन गेलेलं असेल, आपण त्याचा चिंतन केलं असेल, विचार केला असेल, आवश्यक आहे तो आपण केला असेल. महाराजांनी असं म्हणलेलं आहे की कुठल्याही खऱ्या गुरुला कधीही आपला शिष्य राहावा असं वाटत नाही. ह्यापेक्षा गुरुचं हृदय थोर कुठला असतं मला माहिती नाही. खऱ्या गुरुला आपला शिष्य कधीही शिष्य राहावा असं वाटत नाही, तो गुरुपदाचा अधिकारी व्हावा असं वाटतं. मी जो आनंद उपभोगतो आहे, निरुपाधिक निरपेक्ष आनंद उपभोगतो आहे, ज्या भगवंताचा अनुभव घेतो आहे तो अनुभव त्यानंही घ्यावा असं त्याला वाटतं. म्हणून ते हे तळमळीनं सगळं सांगत असतात. एवढं लक्षात ठेवलं तरीसुद्धा आपल्याला गुरुपौर्णिमेचं स्मरण बरोबर त्यांनी का आपल्याला मागे हे उपासनेचं आणि हे सगळं सांगतायत ह्याची कल्पना आपल्याला येऊ शकेल. तेव्हा तो कधीही त्यांना असं वाटत नाही. खोटे गुरु असतील तर मात्र असं वाटतं हा मोठा होऊ नये. प्रपंचात असतं ते. आपल्याला पैलवानाची गोष्ट माहिती आहे ना. पैलवानाने डाव शिकवले आणि तयार केला पठ्ठ्या, आणि पठ्ठ्याजवळ हा पठ्ठ्याच झाला शेवटी. त्यामुळे शेवटी त्यांनी एक दिवशी त्यालाच आव्हान दिलं, गुरुलाच, की तुमच्याबरोबरच कुस्ती खेळायला लावायची आहे. तेव्हा आता मागे तर सरणं शक्य नाही, कारण शेवटी हा ह्याचाच अक्षात्र धर्म झाला. तसं झालं ते. आता हाच आपल्याला आव्हान देतो, आपल्याकडूनच सगळे डाव शिकला आणि आता आपल्यालाच आव्हान देतोय. आता पडायची पाळी आहे, पण आता इलाज नाही, जे असेल ते रणांगणात. तसं ते ह्याच्यात त्यांनी ते डावांची कुस्ती लावली, सुरू झाली आणि एका डावावर त्यांनी शिष्याला आडवा केला. तेव्हा ते पाठ टेकल्यावर त्यांनी विचारलं त्याला की हे काय आहे की तुम्ही मला हा डाव कधी सांगितला नाही. तर म्हणलं ते मला माहिती आहे, तू कधीतरी मर्यादा ओलांडशील म्हणून तुला हा डाव सांगितलेला नव्हता. तुला भांडण्याचं सामर्थ्य आहे, हे व्यवहारामध्ये करावं लागतं. परमार्थ याच्या विरोधात आहे. तो त्याचा शेवटचा डाव सुद्धा त्याला सांगून टाकतो. काय कशात भगवंताचा तुझी गाठ अडकेल आणि कशामध्ये तू अडकशील किंवा भगवंताची तुझी गाठ राहणार मागे हे सुद्धा सांगून जातात. ये हृदयीचे ते हृदयी. प्रपंचाचा कसा अनुभव आहे बघा आणि परमार्थाचा कसा आहे बघा. प्रपंचामध्ये हे हातचं ठेवावं लागतं आणि तिथे मात्र हातचं काही ठेवून चालत नाही. आणि तेव्हाच तो शिष्य गुरुपदाचा अधिकारी होतो. असे सांगणारे महान गुरु आपल्याला मिळाले. ह्याच्यापेक्षा आणखीन बाकी आपलं काय समजायचं. त्यासाठी उपासना लावली आपल्याला आणि म्हणून आपण हे डोस पाहतो. त्यातला पहिला भाग. आता सर्वात पहिलं जर काय असेल उपासनेमध्ये तर दोष कोणता. अश्रद्धा हा सर्वात मोठा दोष. सर्वात पहिला. आपल्याकडे 20 दोष आहेत. काय होतील ते पाहू. तर अश्रद्धा हा सर्वात मोठा दोष आहे. श्रद्धा ज्याच्याजवळ नाही त्याची उपासना फलित होत नाही. काय होतं, महाराजांचे शब्द सांगतो आणि मग आपलं उदाहरण पाहू किंवा व्यवहार पाहू. तर जे आपण करतो आहोत, नाम घेतो मनुष्य, पण बराच वेळ झाल्यानंतर अनेकांच्या मनात येतं ह्याने काय होईल का नाही कोणास ठाऊक. मोठमोठ्या साधनी माणसांची गाठ पडलेली आहे, त्यांचं मी ऐकलेलं आहे की कधीतरी मनात असं येतं की नुसतं श्रीराम जयराम जयराम माळ फिरवतोय, ह्याने होईल का नाही कोणास ठाऊक. अशी जी अश्रद्धा आहे किंवा हे महाराज मला पलीकडे नेतील का नाही कोणास ठाऊक, पैल तेरावर पोचवतील का नाही कोणास ठाऊक, असं वाटणं ही जी श्रद्धेचा अभाव आहे. तर त्याला महाराजांनी शब्द दिलेला आहे, नाव दिलेलं आहे. ते म्हणले की अश्रद्धा हे आंधळेपण आहे. म्हणजे श्रद्धा म्हणजे डोळस पण म्हणते आणि अश्रद्धा हे आंधळेपण आहे. आपण वचनं पहा महाराजांची, त्याच्यामध्ये आहे की श्रद्धा ही डोळे आहेत, ते त्यांनी दिसतं. आणि श्रद्धा हे डोळे कसे आहेत ते पण सांगतो. आणि हे जी अश्रद्धा आहे, जे आपल्या मनात येतं की ह्यानी होईल का नाही, ह्यानी होईल का नाही वगैरे, तर ते पाहायला
श्रद्धेचाच डोळा लागतो. अन्यथा साधन चालू असलं तरी मनुष्य आंधळा असल्यामुळं पोचत नाही. श्रद्धा असेल तर पोचतो. म्हणून काही माणसं लवकर पोचलेली दिसतात, काही माणसं वर्षानुवर्ष पोचत नाहीत, कारण इकडे साधन चालू आहे आणि इकडे अश्रद्धा आहे. या दोन्ही गोष्टी चालू राहतात म्हणून ती मागे राहतात, असं ह्याचा अर्थ समजावा. आता महाराजांनी सांगितलेलं दुसरं पण लक्षात ठेवावं. महाराज असं म्हणले की श्रद्धेनं केलेलं कधी वाया जायचं नाही आणि बिनश्रद्धेचं कधी उपयोगाला यायचं नाही, असं एका ठिकाणी म्हटलं. ते पण लक्षात ठेवून घेऊ आपण की श्रद्धेनं केलेलं कधी वाया जायचं नाही. कुठल्याही परमेश्वराच्या रूपावर, कुठल्याही त्या काय आपल्याला जे काय वाटतं श्रद्धेचं स्थान आहे त्याच्यावर जे श्रद्धा ठेवून आपण केलं असेल त्याची प्रत्येकाची एवढीशी नोंदसुद्धा भगवंताकडे आहे. श्रद्धेनं केलेलं कधी वाया जाणार नाही. एक जरी पळीभर पाणी टाकलं असलं तरी सुद्धा ते वाया जायचं नाही आणि अश्रद्धेनं केलेलं कधी उपयोगाला यायचं नाही, कारण ते निष्फळ होतं. तर आपण असं लक्षात ठेवू की महाराजांच्याच वचनांच्या आधाराने हे आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि हे खरं आहे. ते कसं तो सांगू का? श्रद्धा म्हणजे काय आहे सोप्या भाषेमध्ये. आता मी महाराजांचा आधार घेतला, आता आपली पुस्ती त्याला सांगतो की श्रद्धा म्हणजे सूक्ष्म पाहू शकणारे डोळे. स्थूल पाहू शकणारे डोळे आपल्याकडे आहेत, ते उघडले की स्थूल दिसायला लागतं लगेच. माणूस दिसला, वस्तू दिसली, फॅन दिसला, काय लाईट दिसला, हॉल दिसला, हे पाहायला स्थूल डोळे उपयोगी पडतात. सूक्ष्म पाहायला आपल्याला श्रद्धेचे डोळे लागतात. म्हणून ह्याला जरी गेलं, पंढरपूरला जरी गेलं तरी सुद्धा विटेवर आपल्याला एक काळी सावळी मूर्ती दिसते अनेकांना. आणि ह्याच्यासाठी एवढं का लोक तडफडत आहेत आणि एवढे का लोकांनी ह्या बाऱ्या लावल्या आहेत आणि का हे एवढे 16 दिवस हातपायाचे कष्ट सोसून येत आहेत, का तहान भुका सोसून येत आहेत, हे कळत नाही. कारण तिथे त्यांना फक्त डोळे आहेत, त्यामुळे समोरची एक काळी मूर्ती दिसते आणि तुकोबांना सुंदर ते ध्यान दिसतं. याच्यात कसले डोळे आहेत? हे श्रद्धेचे डोळे आहेत म्हणून सूक्ष्म दिसतं, पांडुरंग दिसत नाही. म्हणजे महाराजांच्या वेळेला सुद्धा ब्रह्मानंद म्हणाले ना, राम आहे हो प्रत्यक्ष. आता त्यांना काय कसले डोळे होते? हे राम आहे हो प्रत्यक्ष. भाऊसाहेब म्हणले नाही हो, आम्हाला महाराजच दिसतात, तुम्हाला राम दिसतो. हे काय आहे, यातला फरक काय आहे? हे डोळे श्रद्धेचे आहेत, ते इतके स्वच्छ आहेत की त्यामध्ये महाराज म्हणजे राम दिसतो. आपल्याला त्या रामासमोर गेलं तर रामाची फक्त मूर्ती दिसते, त्याच्यातला राम दिसत नाही. ते श्रद्धेचे डोळे आमचे उघडावेत म्हणून उपासना आहे. म्हणून तिच्यातला हा दोष राहतो की अश्रद्धा राहिली. तेव्हा एवढं लक्षात ठेवू की श्रद्धा म्हणजे सूक्ष्म पाहू शकणारे डोळे आहेत. दासगणू महाराजांना तेच ठिकाणी विटेवर उभा कैवल्याचा गाभा असं वाटतं. आम्हाला कुठे वाटतं उभा कैवल्याचा गाभा चंद्रभागे तरी नाही का? तर ती म्हटली त्यांच्या आरतीमध्ये आहे ना ते. मग दासगणू महाराजांना त्याच ठिकाणी जिथे आम्हाला एक काळी सावळी मूर्ती दिसते झिजलेली असं वाटतंय, त्या ठिकाणी कैवल्याचा गाभा उभा दिसतो. म्हणजे काय आहे तर ही श्रद्धा ही सूक्ष्म पाहू शकणारे डोळे आहेत. त्यामुळे त्या सूक्ष्म डोळ्यांना कैवल्याचा गाभा दिसतो आणि मग हा मनुष्य कैवल्याच्या आनंदात राहतो. हे काय प्रकरण आहे हे आपल्याला कळू शकेल. म्हणून आपल्याला ही अश्रद्धेचा जो धोका आहे तो सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्यावा अशी आपल्याची प्रार्थना आहे. दुसरा जो आहे तो खंड आहे उपासनेतला खंड हा अपराध आहे. खंड म्हणजे कोणतं? असातत्य. आपलं 1 जानेवारीला काय होतं तेच की आजपासून नियमाने फिरायला जायचं. 1, 2, 3, 4 जानेवारी साधारण की झालं. 5 जानेवारीला उठायला उशीर होतो, मग आपलं आवरणार नाही असं वाटतं. मग आपल्यामुळे इतरांना त्रास नको म्हणून फिरायला जात नाही. म्हणजे फिरायला जाताना सुद्धा कसं सात्विक कारण असतं त्याला की माझे जर मी आता अशा वेळेला जर फिरायला गेलं तर बाकीच्यांचा घोटाळा होईल, मग बाकी सगळ्या कामावर परिणाम होईल म्हणून नको जायला. उद्या मात्र कुठल्याही परिस्थितीत याच्या आधी 10 मिनटं उठून जायचं ठरलेलं, अगदी गजर बिजर लावून. आणि मग नंतर पहाटे उठायच्या वेळेला उठवत नाही म्हणून गजरावर हात ठेवला की पुन्हा 6 जानेवारी उजाडतो. आपल्याला माहिती आहे असे पाडवे, असे एकादशा, असं किती जातं, किती पौर्णिमा जातात मला सांगा. आणि खंड कसे पडतात आपल्याला माहिती आहे. अनेक वेळेला मी तर एका देवळामध्ये असं संभाषण आपलं चाललेलं त्यांचं ऐकलं. आपलं गेला म्हणजे एकादशी होती, पांडुरंगाला गेलो होतो, कोपऱ्यात कडेला देवाची दारी उभा क्षणभरी मग आपलं बसलो तिथे बाजूला कडेला आणि ह्यांचं संभाषण चाललं होतं. तर त्या बायकांचा विषय असा चालला होता की गेल्या एकादशीला ठरलं होतं की नाही आपलं की आपण दर बुधवारी यायचं. त्या म्हणलं बुधवारी कुठे, गुरुवारी ठरलं होतं. दोघींचं मिळून आधी हेच चाललं होतं बराच वेळ.
की आपलं ते जप करायला यायचं ठरलं होतं की नाही दर बुधवारी. त्या म्हणल्या बुधवारी कुठे ठरलं होतं, गुरुवारी. नाही म्हणले, मी बघितलं की बुधवारी जाताना आत कोणच नव्हतं म्हणून मी मंडईला चालले होते, मी तशीच गेले कारण आत कोणीच नव्हतं. त्या म्हणल्या अहो असं कसं होऊ शक्य होईल, आपलं गुरुवारी ठरलं होतं. मग गुरुवारी ठरलं होतं म्हणून मी सुद्धा जाताना बघितलं कोणीच नव्हतं, कारण ते बरोबर आहे त्या बुधवारी म्हणून या गुरुवारी म्हणून काय शक्यता नाही होण्याची काही. तर आता हे जे काय एकादशीला ठरलं त्याची आठवण पुढच्या एकादशीला झाली. खंड किंवा असातत्य हा उपासनेतला अपराध आहे. तर आपल्याला जर लक्षात आलं की अरे माझ्या उपासनेमध्ये, म्हणून महाराज म्हणले एवढासा नियम करावा, छोटासा करावा पण शाश्वताचा करावा आणि प्राणापलीकडे सांभाळावा. मी एवढासाच करावा, तो का करावा, एक उठल्याबरोबर बाबा गुरूंचं स्मरण करेन. वाटतं एवढं सोपं काम नाही. म्हणजे उठल्याबरोबर कसलं स्मरण पहिल्यांदा होतं हे दुसरं स्मरण झाल्यावर कळतं. असा सर्वसाधारण अनुभव आहे की आपल्याला पहिल्यांदा कसलं करायचं होतं याचं स्मरण केव्हा होतं, ज्या वेळेला बाकीची स्मरणं 2-4 येऊन जातात त्यावेळेला आठवण होते. आधी पहिल्यांदा घड्याळ, दार, ते हे उठलेली माणसं, ते लाईट, काय किती गोष्टी आठवते, काय कामं आपली सकाळची रात्रीची राहिलेली गोष्टी, हे सगळं आठवल्यावर अरे उठल्याबरोबर पहिल्यांदा महाराजांचं स्मरण करायचं होतं. म्हणून महाराज म्हणाले नियम थोडा असावा पण तो शाश्वताचा असावा आणि तो प्राणापलीकडे सांभाळावा. म्हणजे ह्याच्यात जे सातत्याचं जे दोष सांगितला, असातत्य हा दोष येतो, त्यामुळे उपासनेची फळं मिळत नाही. कारण असे किती वेळा संकल्प ठरतात, म्हणजे आता म्हणू नये खरं म्हणजे, पण व्यसनी माणसं ते अनेक वेळेला सोडत नाहीत का. आता मी काही त्यांचा उल्लेख करीत नाही, पण तसलं काहीतरी होऊन बसतं हे, ते सोडलं म्हणजे ह्याचा अर्थ ते कितीतरी वेळा करून झालं नाही का, तसली संकल्पाची अवस्था झाली. आता म्हणायचं म्हणजे आपल्या लक्षात येण्यासाठी सोपं व्हावं म्हणून. तर आता हे कसं आहे, हे कितीतरी वेळा असं ठरवून झालेलं असतं आणि कितीतरी वेळा ते कधी सुटतं हे पण कळत नाही. तर त्याची आठवण व्हायला म्हणून या दर महिन्याला एकादशा येतात बरं का. दर महिन्याला पौर्णिमा येतात, म्हणजे निदान आठवण गेल्या पौर्णिमेला काय ठरवलं, आणि बहुतेक दर महिन्याला हा नामदिवस येतो, म्हणजे काय ठरवलं त्याची आठवण हवी, म्हणजे असंही करायची महाराजांची काय योजना आहे काय कळत नाही. तर याच्यातला खंड पडणं, खंड हा अपराध. मी आत्ता आपल्याला म्हटलं तसं की दुसरा अपराध खंड, त्याचं स्वरूप असातत्य आहे. तर खंड येणं आपल्या हात, मला माहिती आहे की आपण प्रापंचिक माणसं आहोत. मी काय अव्यवहार्य परमार्थ कुठला आपल्यासमोर मांडायला आलो नाही. व्यवहारामध्ये आपल्याकडे पाहुणे आले, आपल्याला लवकर उठावं लागलं, त्या दिवशी फिरायला जायला मिळालं नाही, हे समजू शकतं. पण मनुष्य लक्षात ठेवून दुसऱ्या दिवशी जातो किंवा संध्याकाळी जातो. त्याला बंदी आहे का की संध्याकाळी जाऊ नये, पाहुणे सकाळी लवकर आवरून 7च्या गाडीने गेले. आता त्याच्यानंतर दिवसभर आहे तर संध्याकाळी 6 वाजता 7 वाजता कधीतरी तो जाऊ शकेल ना. म्हणजे त्याला, म्हणजे खंड हा अपराध केव्हा आहे त्याचं एक सूत्र देतो आपल्यासमोर ठेवतो विचारासाठी की प्रायश्चित्ताविना किंवा खंत वाटण्याविना खंड म्हणजे अपराध आहे. नुसता खंड अपराध नाही आहे, खंड हा अपराध आहे, पण प्रायश्चित्त घेतलं असेल तर अपराध नाही. आपल्याकडे कितीतरी धर्मामध्ये कितीतरी असे प्रायश्चित्त विधी आहेत. तर बाबा महाराज आज माझं तुमचं सकाळी उठल्याचं स्मरण करायचं राहिलं, याबद्दल आता 4 वेळा स्मरण करतो. काय बिघडलं महाराजांना 4 वेळा नमस्कार मनाने केला म्हणून, सकाळी उठल्याबरोबर स्मरण करायचं होतं पण माझं काही जमलं नाही, मी प्रयत्न करतोय. पण आज मला तुमची आठवण मला साधारण तासाभराने झाली, 15 मिनिटांनी झाली. तर आता मी जी आठवण केली ती मी 1, 2, 3, 4 वेळा करणार, उरलेली 3 प्रायश्चित्तासाठी. मग त्या खंडाचा दोष नाही लागला. त्याला जाणीवच नसेल तर दोष लागला, प्रायश्चित्त नसेल तर दोष लागला. म्हणून प्रायश्चित्त किंवा खंत न वाटणं खंड, मग असं होणारच की माणसाकडून. काय काय माणसं त्याचे आर्ग्युमेंट करतात, काय सांगणार, माणूस बनल्यावर तर चुकायचंच ना, माणूस बनल्यावर विसरायचंच की, आपलं किती वेळा असं होत नाही का. आता हे सगळं होतं हे जरी खरं असलं तरी मूळ आपल्याला खंड पडला ही गोष्ट खरी. ही तुटलेली आहे, साखळी तुटलेली आहे, जोडल्याशिवाय पर्याय नाही. मग ती तुम्ही कशी जोडा आणि कधी जोडा. तुटलेली आहे म्हणलं तुटलेली आहे, तर ती जी तुटलेली आहे तो अपराध आहे त्यातला. म्हणून खंड अपराध केव्हा की ज्यावेळेला प्रायश्चित्त नाही आणि त्याची खंत वाटत नाही. मला कदाचित 3 दिवस 4 दिवस तो जप जमला नसेल, पण मला त्याची इतकी तळमळ वाटेल की तळमळ हेच साधन होऊन बसेल की अरे माझ्याकडं होत नाही ह्यानी जी अस्वस्थता येईल चित्ताला, त्यावेळेला आलेले डोळ्यातले 2 अश्रूसुद्धा साधन होतं आणि प्रायश्चित्त झालं. तेव्हा प्रायश्चित्ताने सुद्धा साधनाचा खंडाचा दोष दूर करता येतो. नुसतेच दोष सांगत नाही, त्याचे परिमार्जन पण देतो आपल्यासमोर की हे पण होईल की महाराज मी हे ठरवलं पण महाराज हे मला करता आलं नाही, 2 दिवस झाले 3 दिवस झाले मला जमत नाही आहे, ह्याच्याविषयी मला काय वाटतं. म्हणून म्हटलं खंत वाटणं ही गोष्ट एक प्रकारचं त्याचं पापक्षालन आहे किंवा त्याच्यातल्या खंडाचं प्रायश्चित्त आहे. तर प्रायश्चित्ताविना खंड हे मात्र अपराध आहे. तिसरं अपुरेपण, साधनेचं अपुरे प्रमाण. मागच्या वेळेला मी बोललो आहे आपल्याला याबद्दल. त्यामुळे आपण 200 MGचं काम जर 2 MGनी करायला गेलो आणि फरक नाही म्हणायला लागलो तर डॉक्टर आपल्याला दोष देतील.
की डॉक्टरने तसं औषध दिलं तर डॉक्टरना दोष जाईल की जर 200 mg ची गरज आहे तर त्याला तेवढंच 200 mg ची गरज आहे, म्हणजे 200 माळाची गरज आहे 20,000 जपाची गरज आहे. तिथे जर मी समजा 2,000वर भागवायला लागलो तर माझ्या वृत्तीत काहीच फरक पडत नाही असं वाटतं, परिस्थितीत काहीच फरक पडत नाही असं वाटतं, महाराज माझं काहीच करत नाहीत, त्यांचं माझ्याकडे लक्ष नाही असं वाटतं. ते काही आपले इतकं साधं नाही की समोर मनुष्य दिसत असला म्हणजे लक्ष राहतंय, त्यांचं सगळीकडे अनुसंधान उत्तम आहे. महाराजांची कनेक्टिव्हिटी सर्वात चांगली आहे कुठल्याही सर्व्हरपेक्षा. आपल्या 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 आपल्यासमोर मुद्दाम सांगून ठेवतो आजच्या भाषेमध्ये की कुठल्याही सर्व्हरपेक्षा इथली कनेक्टिव्हिटी अत्यंत उत्तम आहे. तो मनुष्य परदेशात जरी असला आणि इथे जरी असला आणि जरी समुद्रात जरी असला तरी महाराजांचे कनेक्शन तिथे बरोबर पोहोचलेलं आहे. तिथे काय हालचाल होते तुमच्या मनामध्ये, जिथे असमाधान आहे तिथे राहायला मला कष्ट होता, त्याचा अर्थ मी तुमच्या मनामध्ये राहतो असं हाल नाही का. महाराजांचं वाक्य आहे ना की तुम्ही शांत अस्वस्थ असला म्हणजे मला त्या ठिकाणी राहायला दुःख होतं, याचा अर्थ आम्ही जिथे राहतो तिथे आमच्या मनामध्ये ते राहतात असा त्याचा अर्थ नाही का. तर त्याचा अर्थ त्यांची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. माझ्याकडून त्याला लागणारं जे प्रमाण आहे ते जिवंत ठेवायला ते माझ्याकडे नको का, तर ते मी करावं हा त्यातला आहे. भवरोग जेवढ्या प्रमाणात तेवढ्या प्रमाणात नामाचं औषध लागतं. भवव्यथेसी औषध रामनाम हे प्रसिद्ध, समर्थाने म्हटले ना, आपल्याला माहिती आपण म्हणतो अभंग. भवव्यथेसी औषध रामनाम हे प्रसिद्ध. जेवढा असमाधानाचा रोग जास्त, जेवढा तळमळ जास्त, जेवढा असंतोष जास्त तेवढ्या प्रमाणात नाम जास्त. इतकं सरळ सरळ गणित आहे, साधं सोपं गणित आपल्याला बरी आपली कळायला. तर त्यामुळे जेवढ्या प्रमाणात भवरोग तेवढ्या प्रमाणात भवरोगाचं औषध म्हणजे आपल्याला रामनाम, आणि कोणाचं जे असेल ते त्याचं नाम. पण नामे औषध सारखंच शेवटी. नामसिद्धांचे साधनं म्हणले समर्थ, त्या अर्थी आपल्याला तर काही सुटका नाही आहे, साधकाला तर सुटकाच नाही आहे. मग प्रमाणाचं कमी असणं म्हणजे प्रमाणाचं अपुरेपण हे त्यातलं एक अपराध आहे. त्याचे 2 भाग आहेत. त्यातला एक भाग सांगितला प्रमाणाचा, दुसरा भाग असा की अनेक गोष्टी करीत राहणं, सगळ्याच अर्धवट राहणं हे सुद्धा अपुरेपणच आहे. म्हणजे ते कसं आहे, 10 ठिकाणी रोपं लावायची आणि कशालाच पाणी घालायचं नाही. वाचन पारायण यात्रा अमकं तमकं सगळं करायचं पण त्याच्यातलं कसलंच धड करायचं नाही. असं जर असलं तर 10 ठिकाणी रोपं लावून थोडं थोडं पाणी घालून कुठलंच रोप येत नाही. त्यापेक्षा एक पारायण तडाखा लावून धरावं. काय 108,000 काय करायची ती करावी. परमेश्वराला उभं राहणं भाग आहे की हा बाबा काय ऐकायला तयार नाही, थांबत नाही. शेवटी निदान दृष्टांत देऊन तरी सांगतील बाबा 1000 पारायण झाली, आता थांब, आता नाम घ्यायला सुरुवात कर. चालतंय. पण महाराज उभे झाले ना, महाराज उभे झाल्यानंतर स्वप्नात तरी येऊन सांगितलं ना की बाबा पारायण पुरे मला, आता तुम्हाला नाम घेण्याची गरज आहे किंवा तुम्हाला असं वागण्याची गरज आहे काहीतरी सांगतील. पण तो तडाखा लावून धरलेला आहे, त्यामुळे ते होणं भाग आहे पुढचं. त्यामुळे तसं होतं. म्हणून आपल्याला 10 ठिकाणी रोपं लावली, उपासनेची फुलबाग व्हावी असं वाटतं, पण एक डहाळी उगवून येत नाही. त्याचं कारण हा अपराध की आपण त्याच्यासाठी जेवढं म्हणून करायला पाहिजे तेवढं ते पुरं. एक झाड जर खोल लावून जर पाणी भरपूर घातलं तर त्याला व्यवस्थित फुलं येतील आणि ती भगवंताला अर्पण करता येतील. उपासनेची फुलं ही भगवंताला सर्वात प्रिय फुलं आहेत असं लक्षात ठेवावं आपण. बाकीच्या कुठल्याही लौकिक फुलांपेक्षा उपासनेची फुलं जशी स्वकरभकुसुमांची विरा तसं आहे ते. तसं आपल्याला सर्वात फुल जर उत्तम अर्पण करायचं असेल तर उपासनेचं फुल अर्पण करावं. मग त्याच्यासाठी 10 प्रकार करावे लागतील असं नाही. एक उत्तम फुल अर्पण करणं आणि 10 न फुललेली आणि अर्धवट झालेली अर्पण करणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे. तर त्याचं कारण अपुरेपणाचा दोष आहे, तर तो आपण लक्षात ठेवावा. त्यानंतर संदेह. संशय आत्मा विनश्यती म्हणले ते उगाच म्हणलेले. संदेह राहतो, मगाशी जसं सुरुवातीला म्हटलं अश्रद्धा राहते तसं संदेह राहतो. आणि त्यामुळं बरं संदेहाची प्रवृत्ती माणसात आहे त्यामुळे तो राहतो असं एक जण म्हणाले की संशय हा माणसाचा स्वभावच आहे वगैरे वगैरे. काय ते कुठल्याच पुस्तकातलं वाटतं काय मला माहिती नाही, पण ते संदेह हा स्वभाव आहे त्यामुळे ते संदेह हा राहणारच. माणसाला निसंदेह कसा होणार, ते संत निसंदेह असतात वगैरे, ते सगळं ठीक आहे. म्हटलं ते सगळे तसे असतात हे बरोबर आहे, पण ते आपल्यातच होते आणि आपल्यातून तिथे गेले. महाराजांनी जे म्हटलं आहे की संत आपल्यामध्येच होते, फक्त त्या अनुसंधानाच्या मार्गाने वर गेले हेच ना. मग जे आपल्या अनुसंधानाच्या मार्गाने जे वर गेले ते जिथे होते तिथेच आम्ही आहोत आता. साध्या भाषेमध्ये म्हणू आपण, फार मोठी तुलना नाही पण साधी उदाहरणासाठी. तर संदेह हा तिथे पण असेल, तिथे पण असेल, ज्या वातावरणात आपण राहतो तशा वातावरणात, तर तो राहील. ते बरोबर आहे, त्याचं काम आहे, तो संदेह राहील. पण असाच संदेह आपल्या सर्व बाबतीत आहे का? मी आता कोणाला काय म्हणत नाही, पण उदाहरण म्हणून केवळ म्हणतो, आईवडिलांचे प्रपंच आपल्याला दिसतात.
ते किती सुखाचे आणि आनंदाचे आणि असे समाधानाचे दिसतात, तरी सुद्धा माणसाला मुलगा लग्न करायला निघतोच की नाही, मुलगी लग्न करायला निघतेच की नाही, ती कोणत्या खात्रीनं निघते? तुम्ही म्हणाल तुम्ही घरातलं काढलं आमच्या, असं नाही म्हणत आहे मी, मला आपल्या वडिलांबद्दल बोलायचं नाही, पण आपल्या बाजूचे प्रपंच पाहतो आपण, आपल्या घरातले प्रपंच पाहतो, ते सुखाचे नाहीत हे पाहतो, तरी सुद्धा आपल्याला निस्संदेहपणे माळ घालतो की सुखाचं होणार, म्हणून तो करतोच ना शेवटी. म्हणजे आपली प्रवृत्ती संदेहाचीच असेल तर तो करणारच नाही, कारण अनुभवच दिसतोय जिथे, तिथे संदेहाची सुद्धा शंका नाही, अगदी साक्षात प्रत्यय आहे. तर प्रत्यय आपल्या घरात दिसतो ते असमाधानी आहे दिसतोय, तरी सुद्धा हा माझं केव्हा होईल म्हणून विचारतो, आता ह्याच्याला काय म्हणावं, म्हणजे ही वृत्ती नव्हे. मी म्हणणं मग ही वृत्ती आहे का? वृत्ती असेल तर त्यांनी लग्न सुद्धा नाही करायला पाहिजे, कारण त्याच्यासमोर दिसते काय घडते घरात काय घडते त्याला जर दिसते तर तो कशा त्यांनी लग्न करावं, पडतं नाही, तो करतो आणि ते म्हणतात हो बाबा आता हे जे काय आहे इतकं हे आपल्या वृत्तीत नाही आहे. म्हणजे वृत्ती निस्संदेह होऊ शकते, ज्याचा अनुभव उलटा आहे त्या बाबतीत सुद्धा वृत्ती निस्संदेह असते, तर त्याचा अनुभव सरळ आहे भगवंताचा, त्याच्या बाबतीत निस्संदेह व्हायला काय हरकत आहे. म्हणून संदेहाने केलेलं वाया जातं, हे आपल्या लक्षात ठेवलं तरी पुष्कळ झालं. आणि अडचण अशी आहे की संदेह आपल्याला परमार्थातच येतात, प्रपंचात येत नाही. हे आत्ता सांगितलं, हे प्रपंचाचं असं आहे तसं, सदा सर्वदा देवसन्निध आहे असं म्हटलं तर तसं नाही वाटत. समजा नसला तर मग कोणाला हात मारू का, फोन करू का, माझ्याजवळचा कोण आहे का, त्याला एक कानावर घालून ठेवा की काय, सदा सर्वदा देवसन्निध आहे, कृपाळपणे अल्पधारिष्ठ बाय पाहू दे, असं नाही वाटत. आता समर्थाने लिहिले खरं म्हणजे, एवढा महापुरुष लिहितो तो अनुभवाशिवाय लिहितोय का, तो आपल्या कल्याणासाठी लिहिल्याशिवाय लिहितोय का, कल्याणाची कामना असल्याशिवाय लिहितोय का, म्हणजे ते खरं आहे, पण ते खरं वाटत नाही. अंबुराव महाराज म्हणले ना, या झाडावर भूत आहे म्हटलं तर लांबून जातो, पण या दगडात देव आहे म्हटलं तर तिथं जात नाही. कशावरून म्हणतो, मग ते कशावरून? त्याचा विश्वास जास्त वाटतो. काय अजब मनाचा कारभार आहे कळते. जर कोणाला सांगितलं ही जागा थोडीशी बाधिक आहे बरं का, याबद्दल जरा थोडं काही वेळेला लोकांना त्रास झालेला आहे, तर फिरायला जाणारा मनुष्य दिशा बदलून दुसऱ्या दिवशी दुसरीकडे फिरायला जातो. हे मी बघितलंय की तिथे जे आहे ना ते देऊळून ते पडलेलं हे आहे ना, तिथे जरा थोडंसं जरा हे आहे बरं का, जरा जाऊनच जावं, त्यापेक्षा आपलं तुम्ही सरळ इकडं का जाईना, तो म्हणतो जाऊ दे, उगाच फुकट काहीतरी आपल्याला व्हायला लागलं उद्या घरी गेल्यावर, म्हणजे हे फिरणं नको म्हणायची वेळ यायची, त्यापेक्षा आपला रस्ता बदलावा, आपण जावं, आपलं काय बिघडलं. म्हणजे इथे तुम्हाला अगदी निस्संदेह आहे, त्याच्यामध्ये शंका नाही वाटली. पण मी अंबराव महाराज म्हणले ह्या देवात देव आहे म्हणलं, मी दगडात देव आहे म्हणलं तर दगडात देव कसा असेल वगैरे, मग ते सगळी बुद्धिमत्ता सगळी चालवतो, वकिली आपली चालवतात. पण इथे कुठे जाते ती? म्हणजे ही संदेह ही वृत्ती नाही आहे. संदेह आपण प्रपंचात नाही, त्यात आपल्यात तरतम भाव आहे. प्रपंचाला संदेह नाही, परमार्थाला संदेह आहे, म्हणून तो अपराध आहे, म्हणून तो फेकून देण्याची आपल्याला गरज आहे. तर आपण पुढे जाऊ. दुसरी गोष्ट तुलना, पाचवा अपराध ह्याच्यामधला तुलनेचा आहे. काय होतं की मनुष्य प्रगतीत तुलना करतो, जपात तुलना करतो, दुसरा पुढे गेला का, माझ्या मागे आहे का, किती तुलना त्या साधनात होत असतात, त्या उपासनेत होत असतात. साधनं तर वेगवेगळे असतात, माणसांच्या ठेवणी वेगवेगळ्या आहेत, म्हणून साधनं वेगवेगळी आहेत. पण असं वाटतं की त्यांचा अलीकडे 15,000 जप होतो, माझा 10च होतो. होईना का, त्यांचा 15 होते, त्यांचं कल्याण होईल ना. त्यांचं कल्याण झालं तर काय आपलं अकल्याण होतं का त्याच्यामध्ये? समजा एक घरात 2 मिस्टर अँड मिसेस अलीकडच्या काळातले, म्हणजे आता काय श्रीचौ म्हणतायत ते, आता फारसं नसतं तसं, तर त्यामुळे श्रीचौ जे काय आहेत, तर समजा अगदी सौंचा जप वाटला तर श्रीना वाटायला लागतं हिचं जरा पुढे चालली, ही अलीकडे आपल्या जप जास्त होतोय अलीकडे तिचा, अरे होईना का तिचं कल्याण झालं तर महाराज समजा घरामध्ये आले तर आपोआपच तुमच्या घरामध्ये नाही काय येणार, ते तिच्यासाठी काही येणार. पण असा विचार नाही सुचत, त्याच्यातली तुलना करावीशी वाटते. ह्यांचं जरा साधन आमच्यापेक्षा काय सांगावं आपल्याला, की आपल्याला जपाला बसलेली मंडळी होती, तर त्याच्यातली एक जण माझ्याकडे नंतर आले की मला म्हणाले की काय ते आपल्याकडे ते जपाला एक जण येतात म्हणून, त्यांची माळ खूप जोरात फिरते म्हणून. अनुभवाचं सांगतो, बिन अनुभवाचं नाही हां, म्हणजे का आपल्याला ते बोलायचा अधिकारच नाही. तर माळ जोरात फिरते. मी म्हटलं खरोखरच का? हो म्हणले. मी म्हटलं किती वेळ असं सारखं म्हणणं त्यांचं लक्ष नसेल म्हणलं एखाद्या वेळेला, म्हणजे नुसतीच माळ ओढत असतील. तर म्हटले नाही, ते माळ ओढत सारखीच तशी ओढत होते. असं आहे का म्हटलं? म्हणले मला तर काही एवढा स्पीड नाही. म्हणलं नसे ना का स्पीड, आपल्याला काय करायचं आहे, आपण नाम घेतो ना. पण म्हणले मी बघितलं. म्हटलं तुम्ही किती वेळ बघितलं? तर म्हणले 1 तास बघितलं, काही फरक नाही, ते फारच वेगाने करत होते. म्हटलं आता जर माझी विनंती ऐकणार असाल, तुम्ही आता माझ्याकडे आलात तर माझी विनंती ऐकणार असाल तर तुम्ही आता 1 तास जपाला बसा पहिल्यांदा.
असं काही इलाजच नाही. मी म्हणलं तुमचं 1 तास त्यांची माळ कशी फिरते बघण्यात गेला की नाही मला सांगा. तुम्हीच आत्ता म्हणालात 1 तास त्यांनी मी बघितलं तरी ते तशीच फिरत होती. आणि 1 तास म्हणले पण 1 तास माझा ते मग जरा खाली आली. म्हणले हो हे खरं आहे मात्र, कारण माझ्या माळीकडे माझं लक्ष नव्हतं, हे सरळच आहे. म्हटलं आता ते सरळ आहे म्हणूनच तुम्हाला त्याचा अपराधाचं प्रायश्चित्त सांगितलं. आता 1 तास जपाला बसा आणि 1 तासाने मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन. तर म्हटले उत्तर सांगाल का? उत्तर सांगेल. मग म्हटलं ठीक आहे जाऊ दे. म्हटलं उत्तर जपाला तर बसतील तासभर बसून येत. मग तासभर जप झाल्यावर म्हणले आता म्हणले मला ते उत्तर सांग. म्हणलं एक लक्षात ठेवा, भगवंताचं नाम काय 1 अक्षरी 2 अक्षरी 17 अक्षरी 13 अक्षरी असं काही ठेवले का? तुम्हाला त्यांची उपासना माहिती आहे का? तर म्हणले नाही. अहो म्हटलं ते दुसऱ्या देवाचे उपासक आहे, त्याचं नाव 5 अक्षराचं आहे. आता त्यांची म्हण तुमच्यापेक्षा जलद नाही का फिरणार? तुम्ही 13 अक्षरी करत बसलेले आहात, 12 अक्षरी 11 अक्षरी करत बसलेले आहात. काय कोण करतो आपल्याला काय माहिती ना. ज्याचं जे दैवत आहे ते त्याला तारण्यासाठीच बसलेलं आहे. मग त्यांचे उपासक शंकराचे असतील आणि ओम नमः शिवाय म्हणत असतील. तर म्हटलं तुम्हाला त्यांची उपासना माहिती आहे का? मग ती मला माहिती आहे. म्हणून म्हटलं सांगितलं की ते 5 अक्षराचा 6 अक्षराचा जप करत आहेत. मग तुमच्या दुप्पट वेगाने त्यांची माळ फिरणारच. मग त्याला तुम्ही कशाला त्याच्यात पडता? पण ते तुलनेच्यामुळे 1 तास वाया गेला. आणि कदाचित ही शंका जर ते महिन्याभर मनात असेल त्यांच्या, आता किती दिवस होती कोणा ठोक विचारायचं धाडस झालं, याचा अर्थ त्याच्या आधी बरेच दिवस असली पाहिजे. तेव्हा याच्यात गेलं काय वाया? यांचंच वाया. त्यांचं काय गेलं वाया? ज्यांनी जप केला त्यांचं वेगाने केला असेल समजा, त्यांचं काय वाया गेलं? त्यांचं काही वाया गेलं नाही. तर यांचं गेलं ते गेलं. तुलनेने नुकसान होतं प्रपंचामध्ये. आपण मुलाला नाही का म्हणत की हे बघ तुला काय कमी आहे, तुला स्वतंत्र खोली आहे अभ्यासाला दिली, तुला फॅन आहे, तुला टेबल दिले, तुला खुर्ची दिली, तुला हे दिलं, तुला ते दिलं, तुला ते क्लास लावला, ते तरी सुद्धा त्याच्यापेक्षा तुला मार्क कमी का पडतात? असं ते चाललं होतं भांडण. मी म्हटलं तो तुमचा मुलगा आहे का असं विचारलं सहजत्यानं. तर त्याने नाही ते त्याचं शेजाऱ्याच्या मुलाचं चाललं आहे. मग म्हटलं तो त्यांचा मुलगा आहे, हा तुमचा मुलगा आहे. हे आधी मुळात तुलनाच करायची असेल तर आधी हा फरक लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे कदाचित हा फरक मागे असेल किंवा पुढे आहे ते मला माहीत नाही. म्हटलं आधी पहिली गोष्ट ही सुरुवात करूया आपण की त्यांची बुद्धिमत्ता त्याच्यात उतरली असेल म्हणून कदाचित त्याला जास्त मार्क. ती काय फॅन लावून मार्क पडतात का? ह्याला एक फॅन आणि त्याला एक फॅन म्हणजे मग असं होतं का? तर तुलना उपासनेत होत नाही, पण तुलना करायला जातात आणि नुकसान होतं. कारण विचार हा चुकला त्यामुळे ह्याला मार बसतो इकडे की त्याला असे मार्क आणि तुला असे मार्क का? अरे त्याला तसे मार्क याचं कारण त्याची काही अभ्यासाची पद्धत आहे का, त्याची बुद्धिमत्ता आहे का, आणखीन काही कारण आहेत, त्याला क्षमता आहे का, त्याचे काही मार्गदर्शक वेगळा आहे का, आणखीन काय आहे बघितलं तर पाहिजे. आपलं यादी काढून काय उपयोग आहे? तुला खोली त्याला खोली, त्याला फॅन तुला फॅन, तुला टेबल त्याला काय हे म्हणलं अशा तऱ्हेनं का करता येतं? हे प्रपंचात करतो ना तसं माणसं परमार्थ स्वभावच सगळा आपला प्रपंचाचा तो घेऊनच मनुष्य उपासनेला बसतो. मग ह्याची उपासना अशी माझी तशी, मग तसं होतं. त्यामुळे उपासनेमध्ये तुलना करू नये. आपापल्या त्याचं एक सूत्रही सांगतो, आपापल्या जी ठेवण आहे, जी कुवत आहे तिचा पूर्ण वापर केला की आपली उपासना तडीला जाते. दुसऱ्याने किती केली बघून माझी तडीला जात नाही. माझ्यात जी कुवत आहे, माझ्यात जो वेळ आहे, मला 3 तास आहेत तर मी 3 तास उपासना करण्याने मी उद्धरतो. मला 1 तास आहे तर मी 1 तास उपासना करण्याने उद्धरतो. त्याला 11 तास आहेत तर 11 तास केल्यानंतर तो उद्धरेल, तो त्याचा प्रश्न. माझ्या 11 पट उपासना वगैरे असं नाही आहे स्वरूप त्याचं त्यांना असलेला वेळ त्यांनी किती तळमळीनं उपासनेसाठी दिला याच्यावर याचं उत्तर अवलंबून आहे की पास होतील का नाही. त्यामुळे त्याची उत्तरं तुलनेमध्ये मिळत नाहीत, म्हणून तुलना हा अपराध आहे. 6वा अधीरता हा अपराध आहे. अधीरता घाई झालेली असते. अनुग्रह घेतला की फरक पडायला लागायला पाहिजे. अनुग्रह घेतला कसा पडणार माणसा का? त्याने जर काही वाटचाल केली नाही, अनु येऊन बाहेर आला नुसता 10 पावलं मंदिराच्या बाहेर आला तर आता लगेच त्याची प्रगती कशी व्हायची मला सांगा? त्यांनी काहीतरी साधन सांगितलंय ना, त्यांनी कधी ते नुसतं बाबांचं जरी वाचलं तरी किती आज्ञा त्यात ते नुसत्या सुबोधामध्ये आहेत, होय की नाही? मन कोणाचे कधी न दुखवावे. आता दुखू नका बरं आणि मग तुमची प्रगती होते की नाही बघूया. किती साधनं असतील. नामा परते कारण सत्य मानावे, नाम सदा बोलावे, सदा नाम घ्यावं असं म्हटलं. आता सदा नाम का मी आधी मुळात घेतोय, सांगतो लोकांना मात्र घेत जा वगैरे, पण ते चांगलं असतं वगैरे. पण तरीसुद्धा हा जर स्वतः सदा घेत नसेल तर त्याचा परिणाम कसा दिसणार? म्हणजे याच्यात जे आपल्याला साधन सांगितलेलं आहे ते आपल्याकडून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये उपासनेनं अपेक्षित असलेले फरक दिसत नाहीत. आणि उतावेळ प्राप्त काळ घडी आल्या वेळं काही नाही. खरोखर अक्षरशः असं आहे. म्हणजे आपल्याला ह्याच्यातलं अगदी साधं प्रपंचातलं उदाहरण घेतो आधी, की साधी गोष्ट आहे. आपण रोज घरातला केर काढतो, म्हणजे आपण काढत असाल किंवा आपलं काय नोकर असतील आता कदाचित ते काढत असतील किंवा कोणी असेल काय आपल्याला कोणतरी काढत असेल. रोज केर काढला तर कमी पडतो तो रोजच्या रोज 5 मिनिटात काढून होतो.
2 दिवसांनी 4 दिवसांनी काढला तर जरा वेळ लागतो, 15 मिनटं जास्त लागतात. आपण उत्तर भारतासह दक्षिण भारतासह उत्तर भारत असे कुठेतरी गेलो असलो समजा, आणि जर 21 दिवसांनी 30 दिवसांनी वगैरे परत आलो, अशी येतात माणसं अलीकडे. आपण काय कुठे यात्रेला वगैरे जात नाही, आपली यात्रा बस एवढीच. तर तशी जी जातात ते येतात महिन्यानी, काय 26 दिवस, काय ते 31 दिवस 36 दिवस वगैरे ते करून येतात. मग आल्यानंतर 4 दिवस केर काढायला लागतात. आपल्या चित्ताची अवस्था कशी आहे तेवढा वेळ आपल्या प्रगतीला लागणार, तेवढे शांततेने आता घेतलं पाहिजे. कारण आपण किती दिवस यात्रेला गेलो होतो, मला कुठली यात्रा म्हणायची आपल्या लक्षात आला असेल. आपण भगवंतापासून दूर किती दिवस होतो, तितके दिवस भगवंताजवळ जायला लागणार, हे तर उघडच आहे. कारण आपण एवढ्या लांब गेलो तर तेवढे लांब जेवढे दिवस कचरा ठेवलेला आहे, आता घर बंद होतं, यात काही चूक आहे का? तर तुम्ही यात्रेला गेलात, घर बंद होतं, तर आता 21 दिवसाचा कचरा काढायचा राहिला, मग 21 दिवसाचा कचरा काढायला 5 दिवस लागतील. एवढं गृहीत धरून आता राहिलं पाहिजे, त्याला काय करणार? म्हणजे अधीरता चालत नाही. आपल्याकडे पूर्वी आपल्याला माहिती असतील, आम्हाला आनंद जे होते ना पेंटचे, तर ते सहस्रबुद्धे महाराजांच्याकडे यायचे. तर तिथे ही 50-52 सालातली गोष्ट आहे. 50-52 सालात त्यांना सहस्रबुद्धे म्हणजे बाबा महाराजांच्याकडे यायचे. त्यावेळेला काहीतरी गोष्टी व्हायच्या विषय, तर त्यावेळेला त्यांना स्वरूपानंदांचं म्हणजे पावसचं आपल्या त्या पंथाची आपली कल्पना आहे, तर स्वरूपानंदांचं त्यांना अनुग्रहरूप असं पत्र आलं होतं. पण भेट घ्यायचे किती प्रयत्न केले तरी भेटसुद्धा होईना आणि पुढचं काही होईना. त्यासाठी ते ह्यांना बाबा महाराजांना एक दिवशी शंका विचारली, हे साधारण 52 सालातली गोष्ट आहे. तर बाबा महाराजांना विचारलं की बाबा ते त्यांची माझी भेटसुद्धा सदी व्हायला तयार नाही, आपण सत्पुरुषात आपण काहीतरी सांगा. बाबा महाराज म्हणाले, शिष्यानं किती जरी घाई केली तरी सद्गुरू भेटायचे तेव्हाच भेटतात, आणि शिष्याचं कार्य जेव्हा व्हायचं तेव्हाच होतं, त्यात घाई चालत नाही. शांतराग, ज्या वेळेला काम व्हायचं त्याच वेळेला होतं. तुम्ही मनापासून तळमळ ठेवा, त्याची मनापासून इच्छा करा. निसर्गदत्त म्हणायची, यू डोंट डिझायर. तर तशी तीव्र इच्छा असू दे, तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असू दे. आणि पुढे 60 साली त्यांची गाठ पडली, त्यांचा उद्धार झाला, ती गोष्ट वेगळी. पण त्याला पुढे 8 वर्ष लागली. म्हणजे बाबा महाराजांनी सांगितलं त्याच्यानंतर 8 वर्ष लागली, हे लक्षात घ्या. मग आपण आपल्या प्रगतीमध्ये शांत चित्ताने आपल्याला सांगितलेलं साधन जास्तीत जास्त करणं आणि मनापासून करणं ही कामं आहेत, तर ती आपण करावीत. तेव्हा अधीरता हा अपराध आहे. साईबाबा म्हणायचे ना, सबुरी, हां हो आहे सबुरी, हो असं आहे. ती सबुरी आहे त्यातली, की ती साधनेत सुद्धा सबुरी लागते. ज्याला सबुरीने जमत साधने, त्याला साधनाने जमत, तो सोडून देतो आणि म्हणतो हे बरोबर दिसत नाही, म्हणजे पॉवरफुल दिसत नाही साधन, दुसरं काहीतरी केलं पाहिजे. जसे हे गुरु पॉवरफुल नाही, दुसरीकडे जाऊया असं वाटतं, किंवा अशा तऱ्हेचं बदलावं वाटतं, साधन बदलावं वाटतं, की हे साधनापेक्षा ते साधन जास्त असेल असं वाटतं. तुम्ही करून बघा, त्यांनी सांगितलेलं साधन संपलं असेल तर त्याच्या पुढचं साधन तुम्हाला देणारे गुरु भेटते, त्याच्या पुढची व्यवस्था भेटेल, काय ते होईल. नाहीतर ते काय करायचं ते करतील, त्याची व्यवस्था आहे. तेव्हा सबुरी ती ते आपण लक्षात ठेवा. त्यानंतर काही वेळेला अनुपदिष्ट साधन करणं हा अपराध आहे. अनुपदिष्ट साधन, मी शब्द कदाचित थोडासा कठीण वापरला असेल, पण ज्याचा उपदेश आपल्याला केला गेलेला नाही, म्हणजे जे आपल्याला सांगितलं गेलेलं नाही ते साधन करू नये. म्हणजे अगदी साधं हे आहे. महाराजांची गोष्ट आहे ना, कशाला लांब जायला पाहिजे. महाराजांनी म्हटलं ना आपल्याला, त्यांनी ते डोकं दुखायला लागलं वगैरे तक्रार केली. तुम्हाला तुमच्या गुरुनी कसं साधन नाम कसं घ्यायला सांगितलं होतं. मग मी ते पद्मासनं घालतो, ते नासाग्र दृष्टी ठेवतो, अमुक करतो आणि मग मी जप करतो, हे सांगितलं का तुम्हाला तुमच्या गुरुनी? काय त्यांनी सांगितले जसे आहात तसे सहज राहा आणि नाम घ्या असं सांगितले. मग आता तुम्हाला कॉटवर बसवते किंवा काय त्या खुर्चीत बसवते, तर तसं करून करा. हे त्यांनी न सांगितलेलं आपण कुठेतरी 4 ग्रंथ वाचलेले, त्याच्यातलं कुठलं तरी आपल्या मनाने त्याच्यात काहीतरी घातलं तर मग ते साधन फलित होत नाही. म्हणून हा अपराध आहे. गुरुपदिष्ट साधन करावं. तुम्हाला शंका असली तर गुरुना विचारा, मी पद्मासन घालून जपाला बसू का? मग ते तुमची परिस्थिती पाहून सांगतील तुम्ही काय आसन घालायचं ते, कारण त्यांना कळतं तेवढं, म्हणूनच ते गुरु आहेत. ते सांगतील तुम्हाला, तुम्ही कॉटवर झोपून आराम शांतपणे माळ घेऊन जप करा, एवढा करा असं सांगतील फारतात. ती परिस्थिती बघून ते बरोबर सांगतील. पण ती संधी न देता स्वतःच्याच मनाने करायला गेलं की साधनाचा त्रास होतो. म्हणून अनुपदिष्ट साधन हा अपराध आहे. आता ह्याच्यात आपल्याला माहिती असेल, म्हणजे गोष्टी कितीतरी निघतात, वेळ नसतो, पण आपल्याला शिराळ सिटी चौकात ह्यांचं प्रवचन झालं होतं. मागे मी आपल्याला बोललो होतो, भाऊसाहेब महाराजांचं प्रवचन होतं आणि आपले कन्नूरचे हनुमंतराव तिथं श्रोत्यात बसलेले होते. तेव्हा श्रोत्यात बसलेलं त्यांना हनुमंतरावांना त्यांनी जवळ बोलावलं आणि निरूपणाच्या वेळेला म्हणले इथे शेजारी बैस जवळ, म्हणून जवळ बसून घेतले आणि निरूपण केलं. निरूपण झाल्यानंतर त्यांना विचारलं, बरं तू काय केलंस? हनुमंतरावांना विचारलं, तू काय केलंस बाबा? तासभर आता निरूपण झालं तर तू काय केलंस? मी तासभर नासाग्र दृष्टी लावून नेम करीत बसलो होतो. म्हणजे
काय करावं म्हणले आता तुला मी निरूपणातले 4 शब्द ऐकशील आणि शिकशील म्हणून तुला जरा जवळ बसवलं. कारण काय होतं, त्यावेळेला एवढ्या सिस्टीम नव्हत्या, त्यामुळे ऐकू द्यायचं नाही. आता ते थेट शेवटपर्यंत ऐकू जातं काय त्या सिस्टीममुळे, हो की नाही. तर तसं व्हायचं नाही. चौकातलं प्रवचन यांच्या कानावर किती पडेल आणि नाही पडलं त्यांचं नुकसान होईल म्हणून त्यांना जवळ बसवले होते. तर त्यावेळेला ते नासाग्र दृष्टी लावून तिथे नाव अरे काय करावं आता तुला, म्हणून गुरुपदिष्ट साधन करावं म्हणजे बरोबर प्रगती होते. अनुपदिष्ट साधन करणं हा अपराध आहे. त्यानंतर सबबी सांगणं, आपल्या त्या वेळ आलीच आहे. सबबी सांगणं हा साधनेतला ह्याच्यातला उपासनेतला अपराध आहे. सबबी सांगतो मनुष्य. काय असतं, सबबी सांगायची इतकी प्रपंचात सवय झालेली असते. मला आता आठवते, आम्हाला एक साहेब होते, ते रजा किंवा उशीर झाला की ते उशिरा आत आले की त्यांना आत आले की आता यायचेच, कारण मस्त आत जायचे, यांना उशीर व्हायचा. मग ते आले की ते विचारायचे, बरं असं करा, आज मला आता एखादी नवीन आजची किंवा ताजी सबब सांगा उशिरा यायची. असं नाही, आज तुम्ही जे उशिरा आलात त्याची एखादी ताजी नवीन अशी सबब सांगा. कारण पूर्वीच्या सगळ्या मला माहिती आहे. ते घरात ते कोण आजारी होतं, उद्या त्या वेळेला सोडावं लागलं, उद्या असं झालं, पाहुणे आले, ते गाडीत लेट झाली, वाटेत पंक्चर झालं, अमकं झालं, तुमकं झालं, ती सगळं त्यांना पाठ झालेलं आहे. त्यामुळं आता प्रपंचामध्ये आपल्याला ही सवय झालेली असते. मग ताजी किंवा नवीन सबब सांगा म्हणायचे. म्हणजे सांगतानाच सुरुवातीला साहेबच होते ते, त्यामुळे ते तेवढे हुशार होते. त्यामुळे ते म्हणायचे काहीतरी नवीन ताजी सबब एखादी सांगा उशिरा येण्याची. तर तसं मग आपल्याला गुरु म्हणतील, तर तशी सबब सांगणं. काय होतं, पाहुण्यांची सबब, कार्यक्रमांची सबब, लग्न कार्यांची सबब, काय सबब बिना आपल्या अंतने अशी परिस्थिती आहे. तेव्हा कारण नसतं, तेव्हा मनुष्य सबब सांगतो. थोडं सूत्र लक्षात ठेवा म्हणजे उपासनेला जर आपल्याला असं वाटत असेल की मला उपासना जमली नाही, तर कारण आहे का सबब आहे एवढं, हे जरा सहज लक्ष ठेवावं. की हे खरं कारण असेल तर खंड पडला असेल तर प्रायश्चित्त ठेवलेलं आहे, घेऊन टाकायला हरकत नाही. उद्या जर 10,000 जॉब असेल तर उद्या 1,000 जास्त करायचा आणि कालच्या तीर्थाचं सोडून द्यायचं, संपलं. हे आपल्याला मार्ग ठेवलेले आहेत सगळे. पण ते पाहुणे आल्यामुळे तसं झालं, ते अमकं झाल्यामुळे तसं झालं, हे या दृष्टीनं कधी असू नये. म्हणजे अनुपदिष्ट साधन जसं सांगितलं तसं सबब हा आपल्याला, म्हणजे नाही तर मग गुरु भेटले पाहिजे तसे. आपल्याला फार प्रेमळ गुरु भेटले, आपल्याला भाऊसाहेब महाराजांसारखे असते, म्हणजे मग हे कळलं असतं. त्यांनी सांगितलं ना अमोराव महाराजांना, तापाला म्हणून सांगितलं, तापाला मी जरा झोपतो म्हणून, कांबळं घेऊन नेमाला बैस म्हणले. कांबळं पांघरायचं आणि 3 तास नेमाला बसायचं म्हणले. 3 तास जप, 3 तास जपाला बसायचं. अहो तापाने फणफणलेले आहेत आणि गुरुंना विचारायला गेले. पण हे गुरुंना विचारायला गेले बरं का, नाही तर तापाला म्हणून घरी झोपले, आलेच नाही 3 तास जपाला, असं नव्हे. त्यांना विचारायला गेले की ताप थडथडून ताप येतोय तर काय करू. तर त्यांना अपेक्षा होती की बाबा आता एवढी मोठी सबब, सरळ स्वच्छच आहे, जर थरथडतोय मनुष्य तर सबब आहे आणि खरी आहे तसा विचार केला तर कारण आहे. पण त्याच्यावरचे गुरु असतात, मग गुरुंनी सांगितलं कांबळं पांघरून घे आणि इथे मांडी घालून जपाला पाहिजे 3 तास. 3 तासाने ताप उतरून गेला आणि होतेच असे ठणठणीत झाले परत. ही गोष्ट आला एकदा. पण मग असं सबबीचं गुरु करतात मग काही वेळेला. कारण नसेल आणि जर सबब सांगितले असेल तर असं होतं. उलटं गुरुदेवांसारखी माणसं आहे ती म्हणतात डे ऑफ सिकनेस इज द डे ऑफ गॉड. म्हणजे काय आहे, आपण तर आजारपणाचे किती सबबी सांगतो, हे होतंय, ते दुखतंय म्हणून जप होत नाही. तर मला एक जण असं पण सांगणारे भेटले, वेदांना म्हटलं की श्रीराम, वेदांना म्हटलं की श्रीराम. अरे वा, म्हटलं तुमच्या एवढ्या आजारपणामध्ये तुमचा किती जप होत असेल. कारण सारखंच दुखत आता संधिवात. आता मी तर प्रत्यक्ष अनुभव घेतो, आपल्याकडे आपल्याला अनेकांना आपापल्या आजारांचा अनुभव असेल तर आपल्याला दुःख होतं सारखं, ते चुण काहीतरी होत असतं, सारखं दुखत असतं. तर त्या प्रत्येक ह्याला त्यांनी ते जोडून दिलं रामनाम. श्रीराम 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 10 वेळा 25 वेळा दुखलं की त्या केवढा जप. मला सांगा, एका बाजूला वेदनेचा विसर आणि दुसऱ्या बाजूला भगवंताची प्राप्ती, किती सांगड घातली आहे बरोबर. पण सबब सांगितली असती तर आजचा जप कॅन्सल, कारण आता दुःखच होत नाही म्हणून कॅन्सल, असं करता आलं असतं. म्हणून सबब सांगणं हा अपराध आहे. 10वा अनैसर्गिक साधन हा अपराध आहे. 10व्यामध्ये अनैसर्गिक साधन असू नये. नैसर्गिक म्हणजे कसं, सहज असावं. महाराज असं म्हणायचे, सहज राहिलं ना तर साधन घडेलच, असं म्हणायचे. सहज जर मनुष्य राहिला ना तर साधन घडेल. कारण प्रत्येकाची ठेवण, आवड, बैठक सगळ्या गोष्टी निरनिराळ्या असतात, त्यानुसार त्याला जमतं. आता आपण खाली बसतो, 1 तास मनुष्य बसू शकतो, तो उठून त्यांनी दुसरे काय ती जर व्यवस्था असेल, खुर्ची असेल, काय स्टूल असेल, काय टेबल असेल, बाक असेल, काय ते त्याच्यावर बसून करावं. तर त्या ठिकाणी करताना काहीतरी अनैसर्गिक करायचं. काय आपल्याला जर समजा मांडी
1 तासाच्या वर घालता येत नाही, तर ठीक आहे, तर आपण एखाद्या काय ते कट्टा हुडकून त्याच्यावर बसावं, हे चांगलं आहे, कारण ह्याला पर्याय नाही आहे. आणि जर मी ते करायला जाईन तर शरीरावरही अन्याय होईल, जपात लक्ष लागणार नाही. लक्ष कुठे असेल मला सांगा? वेदनात लक्ष असेल का नाही त्या, किंवा मला हे बसावं लागतं ह्याच्यावर लक्ष असेल की नाही? मग त्याच्यापेक्षा हे करावं. हां, आता खुर्ची राहिली नसेल तर मात्र आधीच मिळवून ठेवावी, ते उपासनेतल्या कौशल्यात मोडतं. तर तेवढं करता येईल आपल्याला. म्हणजे यासाठी आपल्याला अनैसर्गिकता काय होतं, शब्द मोठे वापरावे लागतात म्हणून मोठे शब्द वापरून सांगतो. मेटाबॉलिझम असतो म्हणतात. आता काय करायचं असं काहीतरी म्हटलं म्हणजे बरं वाटतं जरा. तर प्रत्येकाच्या शरीराचं एक मेटाबॉलिझम आहे, तर त्यानुसार तो काम करतो. एखादा लवकर उठतो म्हणून तो दुसऱ्याला म्हणतो तुम्ही फार आळशी माणसं, 7-7 वाजता उठता, आम्ही बघा कसे 4:30ला, आम्ही कोणी 4ला, कोण 3:30ला, कोण काय अमुक म्हणतो. मग त्याचा एक मेटाबॉलिझम आहे, तो सेट झालेला आहे, त्यानुसार तो काम करतो. तो 7ला एकदा उठल्यानंतर थांबत नाही, रात्री 12 वाजले तरी, म्हणून तो 7ला उठतो. असं असेल तुम्ही 3:30ला उठल्यानंतर 3:30 ते 6:30पर्यंत ही सगळी कशी झोपली आहेत याचा राग डोक्यात बाळगून जर चहा पाणी करत राहिला असला तर त्याचा काय उपयोग नाही आहे. लक्षात आलं की नाही? तुम्ही 3:30ला उठता तर तुमचा मेटाबॉलिझम आहे त्याप्रमाणे करा, ते तुम्हाला नैसर्गिक आहे. पण ते त्याला नैसर्गिक नाही, कारण त्यांनी जर ते करायला गेला तर त्याची सगळी शरीराची चयापचय क्रिया बिघडते. आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा त्याची बिघाड होतो त्याच्या शरीरामध्ये. हे अनुभव आहेत, आपण वैद्यांना विचारा, म्हणजे ते मेटाबॉलिझमचं काय तत्वज्ञान आहे ते सांगतील आपल्याला. तर तसं आहे. त्यामुळं आपल्या जे नैसर्गिक परिस्थिती आहे त्यानुसार साधनं केली तर बरोबर असतं. काय असतं, आपल्याला तहान लागते, आपल्याला भूक लागते, आपले हे सगळं व्यवस्थित असं स्वरूपच आहे. मग सरळ प्रपंच करा, मग उगाच संन्यासन याच्या गप्पा मारू नये, होय की नाही? कारण मठ काढायचं पुन्हा मठपती व्हायचं. मग महाराज म्हणले प्रपंचने काय वाईट केलं होतं, खरं आहे की नाही? अगदी साधा आहे, पण जाता जाता महाराजांनी बरोबर काय सांगितलेलं आहे आपल्याला. तर असं आहे, आपलं जर तहान भूक सगळं हे जर मी म्हणतो ज्याला तहान लागते आणि पाणी प्यायल्यावर त्याला बरं वाटतं त्यांनी संन्यासाच्या ह्याच्यात पडू नये, त्यांनी प्रपंच करावं. कारण तो सरळ प्रपंच मार्गी मेटाबॉलिझमवाला माणूस आहे साध्या भाषेत. जो तहान लागल्यानंतर 12 तास तसाच असतो, तो इथला नाही, जो निघूनच तिकडे जाईल, तो हिमालयातलाच माणूस आहे. त्यामुळे नैसर्गिक, त्याला ते नैसर्गिक आहे, आपल्याला हे नैसर्गिक आहे. तर माझी शरीर प्रकृती कशी आहे, माझ्या वेळा उठण्याच्या, झोपण्याच्या, बसण्याच्या, माझी कुवत, ह्या सगळ्या कशा आहेत, त्यानुसार माझं साधन असणं हे अधिक योग्य असतं. कारण ते सहजपणे घडतं आणि चांगल्या तऱ्हेनं घडतं. म्हणजे आपल्याला मी त्याचं एक सूत्र म्हणून आपल्यासमोर ठेवतो, आपल्याकडे असलेल्या कुवती किंवा वृत्ती, प्रवृत्ती यांचं उन्नयन करून आपला परमार्थ साध्य होतो, एवढं लक्षात ठेवा. आपल्याकडे असलेल्या कुवती, वृत्ती, प्रवृत्ती यांचं उन्नयन करून आपला परमार्थ साध्य होतो. दुसऱ्याचं करून नाही होत, बदलून नाही होत, जे आहे त्याचं उन्नयन करून होतो. आता उन्नयन करून होतो म्हणल्यावर तुम्ही म्हणा हे जरा अवघड झालं, मग सोपं काय काय त्याच्यात? सोपं सांगतो की सोपं असं की समजा आपण जेवले, भूक लागते, अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर आपल्याला बरं वाटतं, पोटात 4 घास गेले की बरं वाटतं. आता हे 4 घास खावेत आणि हे भगवंताने दिलेत असं समजावं. म्हणजे सोपं झालं की नाही एकदम, बस. याच्यापेक्षा किती सोपं करणार की आपण जे अन्न देतो आहे तो भगवंत देतो आहे आणि ज्याला भूक लागली आहे तो वैश्वानर आहे, एवढं लक्षात ठेवलं म्हणजे झालं. आहुती त्याला दिली, हो की नाही? तर त्याला आहुती देतोय अशा भावनेने राहिलो तर बरोबर नैसर्गिक साधन होईल. म्हणजे प्रत्येक घासावर मला रामाची आठवण येईल की त्यांनी दिलेलं अन्न खातोय. आता समजा रामाने 4 घास कमी दिले तर त्या दिवशी असं वाटेल की 4 घास कमी खायचे, काय इलाज नाही आता, कारण आज त्यांनी कमी दिले. म्हणजे रामाची आठवण झाली ना. म्हणजे आहे त्या प्रपंचामध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये मला साध्य करायचं होतं ते मला करता आलं. आणि 10वा दोष मिश्रण, थोडक्यात संपवायचं म्हणून केवळ मला संपावं लागतं की 10वा दोष हा मिश्रण, हा दोष उपासनेमध्ये आहे. उपासनेमध्ये मिश्रण होतं काय माहिती का? जपासाठी माणसं एकत्र येतात आणि त्यातच हळदी कुंकू उरकून घेतात. आलीचे 4 माणसं म्हणून करून घेऊया. तुम्ही हळदी कुंकू वेगळं ठरवा ना आणि जपही वेगळा ठरवा, काय बिघडत नाही. काय आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर ते करू नये. हे माझ्या पदरचं सांगत नाही, त्याला मी आपल्याला उदाहरण सांगतो. जुन्या काळामध्ये धर्ममय भविष्यती आहे ना घटना, हातातनं पाण्यातला उचललेला मारायचा आहे ज्याला असा पकडलेला मासा सुटला, त्यावेळेला तो गंगेत पडला. तेव्हा कोळ्यांनी काय म्हटलं, तत्सत गंगारपणमस्तु. अरे वा म्हणजे म्हणला आणि वर म्हणला, आज तेवढाच माझा धर्म झाला, एक जीव वाचला आणि गंगेला अर्पण केला परत, हा का धर्म झाला? असं धर्म होईल का? तुम्हाला जीव वाचवायचा असेल ते मारू नका त्याच्यापेक्षा त्याच्या आधी.
म्हणजे ते खरा धर्म आहे, हा धर्म नव्हे. तो सुटला तुमच्या हातातनं, सापडला नाही, तो हुशार होता. तुम्हाला चकून खाली पडला पाण्यात, मग तो पडल्यानंतर तत्सत ब्रह्मार्पणमस्तु म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. ते तुम्ही नाही सोडलेलं, ते सुटून गेलेलं आहे. तर अशा तऱ्हेनं उपासनेमध्ये जर दुसऱ्या गोष्टी मिश्रणाच्या केल्या तर त्यांनी परमार्थ होत नाही, ते मिश्रण तयार होतं. कारण मिश्रणाच्या प्रपंचाची आपल्याला सवय आहे, म्हणून तसं होतं. त्याच वेळेला आपली आमंत्रणं, त्याच वेळेला आपले काय निरोप, अनेक तर लोक तिथे सगळे भेटतात म्हणून येतात. काय गंमत आहे का कळत नाही की उत्सवाला, कशाला, त्या जपाला, सत्संगाला तिथे सगळेजण अनायासे एकत्र भेटतात. ते काही लग्न आहे का? काहीतरी फरक ठेवूया ना आपण दोनमध्ये, की एक उत्सव आणि एक लग्न, किंवा एक समजा काय आपला सत्संग आणि एक लग्न, याच्यामध्ये काहीतरी फरक ठेवूया ना आपण थोडासा. ठीक आहे, लग्नात एकत्र आलं तर समजू शकतो बा 4 पाहुणे आहेत आपले, 40 ठिकाणी गावांना काही जाणं शक्य नाही. 40 गावातली माणसं आपली पाहुणे एकत्र येतात, किंवा काय ते नातेसंबंधी एकत्र येतात, ते एकत्र भेटतात म्हणून त्यांना भेटावं, त्याचा आनंद आहे. थोडक्यात काम होतं, इतके खर्चही करायची गरज नाही, प्रवासही करायची गरज नाही. म्हणून लग्नात ठीक आहे, पण सत्संगात कशाला तसं करावं? सत्संग फक्त सत्संगासाठी करावा. काय असतं याच्यामध्ये फरक आहे. आता माझी वेळ संपत आली, पण एक शेवटचे 1-2 उदाहरण सांगतो. 10वा मुद्दा माझ्या दृष्टीने झाला, शेवटचे मुद्दे सांगतो. एक असं असतं की 4 प्रकारचे लोक आहेत त्यात सुद्धा मिश्रण करणारे. म्हणजे ते पहिले मिश्रण करणारे नाहीच आहेत, देवाला जाणारे लोक आहेत उदाहरणार्थ. तर देवाला न जाणारे लोक पण आहेत, सुरुवात तिथून होते. देवाला अजिबात न जाणारे लोक आहेत. मंडई करून येता येता देव करणारे लोक आहेत. मंडई करून येता येता देवाला जाऊन येतात की नाही? आहेत लोक, म्हणजे असतील असं मला वाटतं, कारण माझ्या पाहण्यात आहेत तर ते आपल्याही पाहण्यात असतील. तर मंडईला निघालेले असतात, येताना देवला तो तिथे देवाला दर्शन घेऊन येतात. आणि काही लोक देवाला जातात आणि येता येता मंडई करून येतात. 3 नंबर त्यातला. येताना मंडई करून येतात, ते देवालाच जातात पण येता येता मंडई करून येतात. काही लोक देवाला स्वतंत्र जातात आणि मंडई स्वतंत्र करतात. मंडईचं फळ पूर्ण, देवाच्या दर्शनाचं पुण्य पूर्ण, कारण गोष्टी स्वतंत्र केल्या, त्याचं मिक्सचर नाही केलेलं, जाता जाता नाही की उरकलेलं. ते व्यवहाराने सुद्धा जर आपल्याला समजा त्या दिवशी जाता येत नसेल तर मंडईच करा आणि घरी बसून मनःपूर्वक देवाला प्रार्थना करा, चालेल, पोचेल करा ते. पण ती त्याच्यासाठी म्हणून तुम्ही 1 मिनिट दिलेलं आहे हे लक्षात येईल. जाता जाता नाही उरकलेलं. मिश्रणाने घोटाळा होतो. महाराज, तुम्ही म्हणाल हे सगळं तुम्ही तुमचं सांगता का पदार्थ? तर नाही, महाराजांचं एक उदाहरण सांगतो. महाराज म्हणाले एका गिराईकाचं आणि एका गवळ्याचं भांडण चाललं होतं. ते उदाहरण अगदी महाराजांचं मार्मिक असतं. महाराज काय म्हणे, अहो तो आता काय करणार, आता ज्याचे त्याचे व्यवसाय आहेत, आपण कशाला कोणाला नाव ठेवायचे? प्रत्येकजण आपापल्या व्यवसायात काय करतो ते ज्याचे त्याला माहीत असेल. तर तो काय करायचा, ते दूध कसं घालायचं ते माहिती आहे. तर त्याच्यावरनं ते गिराईकाचं आणि त्या गवळ्याचं भांडण चाललं होतं. गिराईक काय म्हणत होतं की तुम्ही जे काय मला दूध घालता त्याच्यामधलं पाणी मला वेगळं घालत जा आणि दूध वेगळं घालत जा. ते करायला काय तो गवळी तयार होईना म्हणले. महाराजांचं उदाहरण आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. आता दुधाचा फायदा स्वतंत्र होईल, पाण्याचा फायदा स्वतंत्र होईल, खरं म्हणजे प्रपंचाचा फायदा स्वतंत्र, परमार्थाचा फायदा स्वतंत्र. मिश्रण कशाला करावं हे महाराज म्हणले, मिश्रण करू नका. म्हणून मी आपल्याला म्हणलं, अत्यंत नम्रतेने म्हटलं, हा शेवटचा अपराध यातला सांगितला. आजच्या नामापराधांचा विषय संपत आला शेवटच्या 5 मिनिटामध्ये. आता फक्त एकच आठवण फक्त करतो. उरलेले काय 10 अपराध आहेत ते पुढच्या वेळेला चर्चा करू, म्हणजे आपले खास खळगे त्या उपासनेमधले निघून जातील. जावे तशी इच्छा आहे आणि तशीच त्यांची काही इच्छा असावी म्हणून हे चाललेलं आहे असं समजतो. त्यानंतर उपासनेचे आजच्या व्यवहाराला धरून आजच्या काळामध्ये करता येण्यासारखे काय प्रकार असू शकतील याच्याविषयीचा उहापोह त्याच्या पुढच्या निरूपणात करायचं आहे. अजून एक निरूपण आपल्याला करायचे, ह्या उणीव आणि दोषांसाठी द्यावं लागेल असं वाटतं. ते ज्या वेळेला होईल तेव्हा त्यांच्या कृपेने असेल, इच्छा असेल तसं होईल. नंतर आज आता आपण गुरुपौर्णिमेच्या पर्वामध्ये एकत्र आलो, त्याचे नुसतं स्मरण करून फक्त थांबतो. आता आपण एवढ्या गुरुपौर्णिमेच्या पर्वामध्ये आज येता आलं, त्यांची कृपा झाली म्हणून केवळ येता आलं, आपल्याशी हा संवाद झाला, उपासनेसंबंधी बोलणं झालं, तर ह्याचा आनंद मला फक्त व्यक्त करावा असा वाटतो. होतं काय, मूळ ही खगोलशास्त्रीय घटना, बरोबर ना, की चंद्राचा पृथ्वीकडचा म्हणजे आपल्याला दिसणारा जो भाग आहे तो पूर्ण ज्या दिवशी प्रकाशित असतो त्याला आपल्याला पौर्णिमा म्हणतात असं खगोलशास्त्र म्हणतं. ही मूळ खगोलशास्त्रीय घटना. खरं सांगायचं तर पारमार्थिक घटना वेगळी आहे. ती काय आहे तेवढी फक्त बघू. चंद्रमा मनसो जातः आपल्याला माहिती आहे. तर आपल्यात काय असेल, चंद्र कुठला, तर मन आहे. चंद्रमा मनसो जातः चक्षो सूर्यो जायता म्हणलेलं आहे, आपल्याला माहिती आहे. चंद्रमा मनसो जात चक्षो सूर्यो जायता आपण म्हणतो ना, तर त्याच्यात ते सुक्तात म्हणलेलं आहे, पुरुष सुक्तामध्ये. मग त्याचा अर्थ आपण पाहिला असेल, त्याचा अर्थ आपल्या जीवनात लागू आहे. तो कुठे आहे, तर मनच्या ठिकाणी चंद्राचं स्वरूप आहे, चंद्रामधून आलेलं आहे, त्याच्याने त्याचं साम्य आहे.
तर त्याच्याशी संबंध आहे. म्हणून या पौर्णिमेचा गुरुपौर्णिमेचा संबंध आहे. तर तो असा आहे की हे असं चंद्रमा मनसो जाता आहे आणि चक्षो सूर्योजायता आहे. जो जीवन देतो, जो आपला उद्धार करतो, जो आपलं जीवन चालवतो, तो सूर्य आपल्यामध्ये दृष्टीच्या रूपाने विद्यमान असतो. म्हणून आपल्याकडे डोळे हे मोठं लक्षण मानलं जातं. सूर्याचं लक्षण आपल्यामध्ये काय आहे? चक्षो सूर्योजायता. त्याच्या डोळ्यापासून निर्माण होऊन आपल्यामध्ये डोळ्यात. मनुष्य ज्या वेळेला जातो त्यावेळेला ते डॉक्टर एक बॅटरी खिशात घेऊन येतात बघा. आपल्याला आठवत असेल आणि म्हणतात कन्फर्म करतो एकदा. तेवढं तरी कन्फर्म केलं की संपलं आपल्या दृष्टीने, हो की नाही? तसलं काय संपलेलं वगैरे नाही, काय काळजी करू नका. पण मुद्दा असा की शेवटी काय होतं, तेज जातं. तेव्हा तेजस्वीपण हे त्याचं माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. तेज हे त्याचं जिवंतपणाचं लक्षण आहे. तर त्याच्यामध्ये सूर्य म्हणजे आपल्याकडचे गुरु, सद्गुरू हे सूर्यस्थानी आहेत. ते सदैव प्रकाशित असतात. आम्हीच फिरत असतो म्हणून कधी कधी गुरु दिसतात, कधी दिसत नाहीत. असं आहे. या सगळ्याचा परिभ्रमणाचा संबंध आहे. तेवढा गुरुपौर्णिमेचा संबंध फक्त 2 मिनिटात शेवटच्या सांगतो आणि लांबतो. तर तसे आम्ही फिरत असतो म्हणून हे होतं. तो चंद्रस्वा तसा फिरतो म्हणून तसं होतं. तसंच आमचं मन फिरतं म्हणून तसं होतं. ज्या क्षणी गुरुच्या आज्ञेचा, गुरुच्या उपदेशाचा, गुरुच्या बोधाचा पूर्ण प्रकाश मनावर पडलेला असतो आणि मन प्रकाशित झालेलं असतं, त्या क्षणी खरी पौर्णिमा असते. ती खरी गुरुपौर्णिमा ही प्रत्येक शिष्याच्या जीवनामध्ये येवो एवढी महाराजांना माझी मनःपूर्वक प्रार्थना आहे. गोष्ट चांगली आहे, गुरुपौर्णिमेला मागितली आहे. महाराज तथास्तु म्हणतील अशी मला खात्री आहे. ज्यांना शक्य होईल, ज्यांना प्रेरणा देतील, पुढच्या 2 ऑगस्टला आपला पहिला रविवार, त्यावेळेला आपण यावं. महाराजांनी आपली प्रार्थना ऐकावी, त्यांचा जयकार करूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.